कृपा पातालोचनी कृपा Hare
शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी मंथोनी नवनीता गैसे घ्या वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक हरि आत्मा जीव शिव समा एक हरि आत्मा जीव शिव समा माया तू दुर्गमन घाली मन हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ ज्ञानदेव पाठ हरिहा वैकुंठ परेला घर धाटारी दिसे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांद्रनीलम जगणेत पाणी मंडनम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलासम विठ्ठलं चिंतयामि भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्तख्य ब्रह्मचित्तला जयाची केली स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुची तीन नमस्कारण्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योग मुखे वेदांत शास्त्रार्थनीति नमो नारायण ब्रह्म स्वरूपम सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी Come
आम्ही सेवक झालो तुमच्या लाभलुनीची चरण आहो स्वामी तुकिया देवा या वरी न करावा अभेरो चहुवेदी जानसय शास्त्री कारण 18 पुराण हरसी गाते हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे प्रस्तुत स्थळे प्रस्तुत प्रसंगी कीर्तनपी सेवेकरता निवडलेला असता अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानदेवांच्या असणाऱ्या हरिपाठातील अतिशय सुंदर असणारा अभंग तुमच्या पुढे सेवेकरता गायला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचं 9वं वर्ष आहे. 9व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना सुंदर असं आयोजन नियोजन आपण सर्व मंडळीने केले याकरता सर्वांनी एकदा टाळी वाजवा. प्रथमतः मी तुम्हाला धन्यवाद देतो. परमार्थिक कार्य तुम्ही करताय देवाचा उत्सव तुम्ही साजरा करताय हे फार महत्वाचं आहे. आणि या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलात. आमचे सर्व गुरुजन मंडळी आमच्या भागातले हे रत्न आहेत त्यामध्ये आमचे संजय महाराज असतील हरिभक्तांना आदरणीय परमस्नेही संजय महाराज कानवडे आमचे हरिभक्तांना आदरणीय शुभमजी महाराज रोकडे हरिभक्तांना आदरणीय जगदीश महाराज पठारे आणि हरिभक्तांना आदरणीय गणेश महाराज आंबेजोगाई आणि गौरव महाराज आणि बाबाजी जगन्नाथ महाराज जगन्नाथ बाबा ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा ह्या मंडळी करता. कारण असं आहे वर्गणीदार महत्वाचा असतो पंक्तीवालाही महत्वाचा असतो आणि हे सर्व करता असताना कीर्तन घेणाराही महत्वाचा असतो. त्याही बरोबर अजून बोलू त्या कीर्तनाला साथ देणारे महत्वाचे असतात. सर्वांच्या गोळ्या मेळ्यानं हा कार्यक्रम चालतो. एकल्याचा नवे खेळ आणि म्हणून मेळे मिळावे एकट्याचा तो खेळ नाही आहे. सर्वांनी सहकार्य घेऊन नवे नवे सर्वांना असं याच्यामध्ये असा सहभाग जर असा घेतला तर हा उत्सव सुंदररित्या असा सुंदर असा पार पडतो. हे अनेक ठिकाणी आपण असं ऐकले म्हणून सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आपल्या सेवेकडे असं वळत असताना ज्यांचा ज्या ठिकाणी सौजन्य आहे श्री आदरणीय गौरव विष्णू खांडेकर यांचं सौजन्य आहे. ज्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे सौजन्य दिलेलं आहे. कैलासवासी केसाबाई विष्णू खांडेकर यांच्या स्मरणार्थ हे सौजन्य दिलेलं आहे कीर्तन सेवेचं. त्यांच्याकडे एकदा टाळी वाजवा त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आपल्याकडे ही परंपरा फार सुंदर आहे की तुम्ही कीर्तनकार असताना एक एक व्यक्ती वाटून घेता ऐका नाही. कीर्तनकार वाटून घेतात ते कीर्तन सौजन्य देतात आणि कीर्तन सौजन्य दिलं किंवा बाकीचा सप्ताह सहजरित्या सुंदर होतो. हे कशामुळे घडतं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने घडतं बरोबर आहे. म्हणून त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि आपल्या सेवेकडे थोडं शास्त्र वळतो. पुन्हा उशीर व्हायला नको. चिंतन आपल्याला काळावर उचावं पटावं असंच चिंतन या ठिकाणी सांगणार आहे. मनाचे कान करा आणि श्रवण करा. विठ्ठला विठ्ठला अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि संप्रदायाचा दंड इतकं सुंदर आहे. पहिल्या दिवशी नाम प्रकरणातलाच अभंग निवडावा हा संप्रदायाचा दंड आहे. अभंग फार गोड आहे आणि विशेषत्वाने हरिपाठातला अभंग तुमच्याकरता मी या ठिकाणी निवडला आहे. तुम्हाला एक सांगू जीवन जगत असताना वास्कर फळामध्ये 2 परंपरा फार महत्वाच्या सांगितल्या बरं का. किती 2 परंपरा. एक म्हणजे काय करावं कोणती साधना करावी. या साधनेमध्ये पहिली साधना सांगितली हरिपाठ करावा आणि दुसरी साधना सांगितली काकडा करावा आणि त्यानंतर तिसरी एक साधना सांगितली कोणती नेमाची असणारी वारी करावी. ही वास्कर संप्रदायाची असणारी परंपरा नव्हे वास्करी फडकऱ्यांनी असणारे घालून दिलेला हा दंडक आहे. आणि जो वारकरी ह्या नियमाने असणारा वागतो तो असणारा वास्कर फळामध्ये मोडतो. विठ्ठला विठ्ठला ऐका ना
आपल्या भागामध्ये हीच परंपरा चालू आहे आणि आजकालपासून ही परंपरा चालू नाही, अनादी काळापासून ही परंपरा चालू आहे. अजूनही थोडं जर बोलायला गेलं, तुकाराम महाराजांनी असा अनुग्रह दिला कोणाला? मालप्पा महाराज वास्करांना. त्यानंतर असं पुढे परंपरा चालवली कुणी? हरिभात महाराजांनी असं ही परंपरा चालवली. हरिभात बाबांनी परंपरा चालवत असताना पुन्हा तुमच्या आमच्यासारखे असं सर्व वारकरी असं गोळा झाले आणि ती परंपरा सुंदररित्या पंढरीपर्यंत असं चालली. त्या अगोदर काही काळ ज्ञानोबांचं तुकोबांचं काही काळ नाव घेतलं जात नव्हतं, पण फडाचे सर्व वारकरी एकत्र आले आणि संतांना काय डावलायचं ते वारकऱ्यांचं असं नाव घेतलं पाहिजे. सर्वात महत्वाचं कार्य हे संतांनी केलंय म्हणून असं ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं नाव हे भजन म्हणून असं केलं जातं. पुढं नाहीतर काही काळ केलं जात नव्हतं, फक्त एकच मंत्र असायचा, राम 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 श्री राम 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 श्री राम राम राम. अजून काय असायचं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. अशा पद्धतीची परंपरा होती. जेव्हा हे सर्व वैष्णव एकत्र झाले आणि पंढरीला मेळा भरला, पंढरीला मेळा भरल्यानंतर म्हणजे ज्ञानोबांना आणि तुकोबांना पण विसरायचं नाही. त्याच्यानंतर ही परंपरा चालू झाली. कुणाची? ज्ञानदेव महाराजांचं आणि तुकाराम महाराजांचं भजन चालू झालं. आणि मग म्हणायला लागले की नाही ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम ही तेव्हापासून चालू असणारी परंपरा. ह्या परंपरेमध्ये आपण कुणाचंही खंडन करू शकत नाही. सर्व संत महंत आणि भगवंत सर्वांना मोठेपणा देणारी असणारी ही परंपरा. तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण सर्व त्या परंपरेमध्ये आहात सांगतो आणि असं पुढे चालतो. विठ्ठल विठ्ठल श्री संत ज्ञानदेवांचा असणारा अभंग तुमच्या पुढे गायला. या अभंगाच्या अनुषंगाने चिंतन जर करायला गेलं, हरिपाठातला अभंग आहे. हरिपाठाला किती महत्व आहे, हरिपाठ म्हणजे काय आणि कशा करता करायचा हे पहिल्यांदा समजून घ्या. हरिपाठ म्हणजे काय, त्याचा विग्रह जर केला व्याकरणाच्या भाषेमध्ये, हरी हरी म्हणजे परमात्मा आणि पाठ पाठ म्हणजे अभ्यास. बरोबर आहे. हरी म्हणजे परमात्मा आणि त्याचं काय म्हणले? पाठ पाठ म्हणजे अभ्यास. परमात्म्याचा अभ्यास करायचा त्यालाच म्हणतात हरिपाठ. विठ्ठल 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 हरिपाठ पाठचा असावाच. काय बोलतोय मी? हरिपाठ पाठ असावा आणि त्या हरिपाठाचा अभंगाचा अर्थ जर कळाला तर मला वाटतं दुग्ध शर्करा योगे. एक तर दूध मिळावं आणि दुधात पण साखर मिळावी, हा जसा योग आहे. हरिपाठ पाठांतर असावा आणि त्याचा अर्थ जर कळाला मग असं वेगळंच आहे. आमचे वारकरी मात्र हेच करतात. प्रथमतः पाठांतर करतात आणि पाठांतर केल्यानंतर प्रत्येक अभंग असर समजून घेतात म्हणून तो दुग्ध शर्करा योग त्यांना असर मिळतो. वारकरी हा श्रेष्ठच आहे. वारकऱ्याच्या साधनाही फार असर श्रेष्ठ आहे. वारकरी जो साधना करतो अवघड साधना तो करतच नाही. तशी काही साधना अवघड आहे. गुरुवर्य पाठामध्ये सांगायचे, जेव्हा असं आपण परमात्म्याकडे जातो तर काही साधनं करतो. किती साधनं सांगितले तर आम्हाला कधी कधी पाठामध्ये 4 साधनं सांगितली जायची. कानोडे बाबा 4 साधनं. पहिलं साधन कोणतं? पहिलं साधन सांगायचे योग साधन. दुसरं साधन कोणतं? ज्ञान साधन. तिसरं साधन कोणतं? पहिलं असं योग, दुसरं कोणतं? ज्ञान साधन. त्यानंतर सांगितलं कर्म साधन आणि नंतर शेवटचं सांगितलं भक्ती साधन. 4 साधनांचा विचार फार सुंदर दिग्दर्शन. हरिपाठ साधन फार सुंदर आहे. काही काही साधन थोडेसे क्लिष्ट सांगितले. क्लिष्ट म्हणजे अवघड आहे. योग साधनाचा विचार जर केला तर योग साधन थोडंसं क्लिष्ट आहे. मनाचं नाही बोलत मी. कधी कधी आपण श्लोक या ठिकाणी म्हणतो, कधी कधी उभय म्हणतो. क्लेशोधिक तरसे सामव्यक्त सतचेतसाम अव्यक्ताहि गतिर् दुःखम देहवद्वीरवाप्यते. धन्यवाद. टाळी वाजवा तिच्या याच्यावरती उभी दिली. म्हणून योगाचे वाटा जेवी हरी सुमता तया दुःखाची वाटा भागाला.
संजय दादा मी कीर्तनाची परंपरा शिलावून घेतली. आपण विषय काढायचा आणि जो विषय मुलांना शिकवलाय, जो विषय शिकवलाय त्या विषयावरती श्लोक आणि ओवी जर त्यांनी दिली तर पुढले भावी कीर्तनकार तयारीचे राहतील. भावी कीर्तनकार अध्यात्मशास्त्र श्रवण करणारे आणि सांगणारे राहतील. सध्या काय झालंय तुमच्याकडे फार सुंदर आहे. आमचे संजय दादा असतील, आमचे शुभम दादा असतील, यांनी मला इथं आणलं. तुमच्याकडे परंपरा फार सुंदर आहे. कीर्तन परंपरेला तुमच्याकडे महत्व आहे. आमच्या काही काही भागामध्ये कीर्तन परंपरेचा धिंगाणा चालवलाय. बरोबर आहे ना? टिवल्या बावल्याचा खेळ. आणि पुन्हा बोलू, परमार्थ म्हणजे टिवल्या बावल्याचा खेळ नाहीये. जीवन उद्धाराचं साधन म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लावाची. फार सुंदर असं चिंतन केलं. चौकाराचा अभंग महाराज म्हटले आपले काळ सारावा चिंतने. आनंदीला असताना अभंग सोडवायचं कधी कधी. त्याची पुनरावृत्ती तुम्ही मला आज करून दिली, मी धन्यवाद देतो. फार गोड अभंग आहे. परमार्थ हे धन आहे. नुसतं असं तसं नाही, महाधन आहे महाधन. तुमचं बाकीचं धन तुम्ही किती कमवलं, सोन्याच्या अंगठ्या असू द्या, गळ्यातले दागिने असू द्या, तीच चोरी जाईल. पण हे धन असं आहे, आपल्या जवळ असलं त्याला श्रीमंती अशी सुंदर दिसते, पण हे धन चोरीला जात नाही. दुसऱ्याला दिलं उलट वाढतं. म्हणजे काय होतं, वाढतं. आमचे महाराज पखवाज वाजवतात. यांनी पखवाज एखाद्या मुलाला शिकवला, पखवाज कमी झाला का वाढला? वाढला. बरोबर आहे का नाही? आमच्या संजय दादांनी चाल म्हटली, वारकरी चाल म्हटली. ही चाल एखाद्या लेकराला शिकवली शिबिरामध्ये, ही चाल कमी झाली कारण की वाढली गेली. त्यातला आनंद वाढला गेला. तुम्हाला एक सांगू मी, काही गोष्टींचा आनंद कमी होतो, पण परमार्थाचा आनंद हा द्विगुणित होऊन तो वाढत राहतो. विठ्ठला विठ्ठला. मग काही गोष्टी अशा आहेत, परमार्थ करणं हे असं सोपं आहे, पण योग साधना करणं हे थोडंसं क्लिष्ट आहे. आणि योग साधनेचा विचार जर करायला गेलं तर ज्ञानदेवांनी योग साधनेचं थोडंसं खंडन नाही केलं, पण भक्ती साधनेपेक्षा योग साधना थोडीशी कमी आहे हे मात्र सिद्ध केलं. मी मानच नाही बोलत, कोणत्याही साधनाचं खंडन करायला एवढा मी मोठा नाही. आणि का आपण करावं ती साधना महत्वाची आहे, पण तरी ज्ञानदेव महाराजांनी तसे एक बाजू जर पाहिली, स्वतः ज्ञानेश्वर महाराज योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानेश्वर महाराज स्वतः योग्यांची माऊली आहे. योग्याची माऊली असताना सुद्धा मानच नाही बोलत मी, ह्याच योग्याला करता एक नाही, दोन नाही, तीन नाही, 65 ओव्या लिहिल्या. किती ओव्या लिहिल्या? किती ओव्या लिहिल्या? 65. आणि त्या ग्रंथाला नाव दिलं चांगदेव 65. हा प्रसंग घडला आमच्या परिसरामध्ये. आमच्या पट्ट्यामध्ये पुंतांबा नावाचं गाव आहे. या गावी असणारे माऊली असणारे आले. एक कुत्रे घेतलं, मेलेल्या लोकांच्या अंगावरती ओवळ आणि फेकून दिलं. ते कुत्रही जिवंत झालं, माणसंही जिवंत झाली. माऊली तिथून निघाले आणि अलंकापुरीला असणारे आले. अलंकापुरीला आल्यानंतर काही काळाने चांगदेव महाराज समाधीतून जागे झाले आणि विचारलं का म्हटले, इथं मेलेले मुर्दे पडलेले असायचे, मी त्यांना जिवंत करायचो. जनावर पडलेले असायचे, मी त्यांना जिवंत करायचो, पण आज कुणीच काय दिसलं नाही.
एका व्यक्तीला सांगितलं, शिष्याने सांगितलं, महाराज 4 भावंड आले होते म्हटले, लहान लहानच होते. त्यामध्ये एक असं विद्वान होते, तेजपुंज चेहरा होता. त्यांनी असं एक कुत्र घेतलं, सर्वांच्या अंगावरती ओघळ आणि फेकून दिलं. सर्व माणसंही जिवंत झाले, जनावरही जिवंत झाले आणि पक्षीही जिवंत झाले. काय ताकद आहे. म्हणजे काय नाव होतं म्हटले त्यांचं. म्हणजे एक होते निवृत्ती दादा, दुसरे होते सोपान काका, ज्ञानदेव महाराज आणि मुक्ताबाई असे होते म्हटले. मग पत्र पाठवू म्हटले त्यांना. पत्र पाठवायचं ठरलं. पत्रावरती पत्ता टाकला, पण साष्टांग दंडवत लिहावा तर आपल्यापेक्षा लहान आहेत. आशीर्वाद जर लिहावा, जरी लहान आहे पण ज्ञानानं मोठी आहे. आता करायचं तरी काय. पत्र कोरच पाठवलं. कोणी तुम्ही ऐकताय ना सारे. झोपत नाही लागलं तुम्हाला, आणि झोपा घेऊ नका बरं. तुम्हाला झोपा येईल असं मी कीर्तन करणार नाही. झोपा येईल असं कीर्तन करणार नाही. तुम्हाला रुचेल पचेल समजेल असं कीर्तन करणार आहे. सांगदेव महाराजांनी असं पत्र लिहिलं आणि पत्र कोणाकडे गेलं. माझ्या असं मुक्ताबाईंच्या हातामध्ये पत्र पडलं. माझ्या मुक्ताबाईने म्हणावं, दादा अरे म्हणजे 1400 वर्ष जगले आणि 14 वेळा काळाला ज्यांनी हरवलं, पण कोरेच्या कोरे ठरले म्हटले. काय ठरले. कोरेच्या कोरे. त्यावेळेस मुक्ता ज्ञानदेवाने म्हणावं, मुक्ता अगं म्हटले तुला एक बोलू का म्हटले. ह्या पत्रामध्ये काही लिहिलं नाही ते बरं झालं. काही जर लिहिलं असतं तर त्याच्यावरती पुन्हा दुसरं लिहिता आलं नसतं. पत्र कोरं आलं हे चांगले म्हटले. त्या पत्रावरती सुंदर असं ओवे लिहिल्या. स्वस्ती श्रीवटेषु ज्वलपणी जगता भासू दावी मजग्रासू प्रगटला करी. वा धन्यवाद. टाळी वाजवा. जेव्हा जेव्हा ते श्लोक म्हणते तेव्हा तेव्हा मला म्हणायची वेळ येऊ देऊ नका. मला म्हणायची वेळ आली टाळी वाजव. ते लहान लेकर बिंबीच्या देठा बसून आरडतात. तुम्हाला काही धक्का आहे का कुणाला. काही धक्का आहे का. ती फक्त एक करायचं त्यांचं लहान पोरांचं कौतुक करा. तुम्ही केलेलं कौतुक त्यांच्या परमार्थिक वाटचालीसाठी या असा खरा आशीर्वाद आहे. मला एक आल्याचा आनंद वाटला. हे आपल्या गावची लेकरं आहे ना सारे. आपल्या गावच्या मुली या असं लहान लेकरांनी असं टाळ घेतलं. यांच्याकरता कौतुकाने टाळ वाजायला. एक लक्षात द्या, यांना जर उभं केलं कथा कीर्तन प्रवचनामध्ये पुढली पिढी अशी सुंदर भजन कीर्तन करणारी निर्माण होईल. हे कथा असं उभंच केलं पाहिजे. मी तर हे सांगतो, काही काय आमचे बोळ लोक मत आहे लहान पोरं जर उभं राहिलं होय तिकडं, मुली जर उभे राहिल्या होय तिकडं. म्हणून तर मी मुलींची संस्था काढली. मला एखाद्या विचारलं का मुलीची का संस्था काढली, मुलांची नाही काढली. अरे म्हणलं तुला सांगू का म्हणले दादा, वारकरी संप्रदायाने मुलीचा आणि मुलाचा भेदच नाही केला. केला का. विष्णुमय जग एवढं प्रमाण जर कळालं तर परमार्थ कसा करावा हे कळेल. काय होतं कधी कधी अहंकाराने लोक बरबटलेले असतात. आणि अहंकाराने बरबटलेल्या लोकांना गाथाने वाचला, कुठं अभ्यास नाही केला, ते म्हणतात ही स्त्री हा पुरुष ते लहान मुलगा ती मुलगी. हा भेद कधी येतो. जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत हा भेद असतो. आणि अज्ञान गेलं सर्वांच्या ठिकाणी दृष्टी देवदृष्टी होते, देहदृष्टी राहत नाही. बरोबर इकडे दोन प्रकारच्या दृष्टी आहेत. कोणत्या. देहदृष्टी आणि देवदृष्टी. मला सांगा देहदृष्टी व्हावी का देवदृष्टी व्हावी. काय व्हावी. देवदृष्टी. देवदृष्टी जर झाली तर मग ओव्या म्हणू शकतो. आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे तो शोणी मज द्यावे पसाय दान. हे भेद करत नाही तो. विष्णुतही भेद करत नाही आणि शिवातही भेद करत नाही. स्त्रीतही भेद करत नाही आणि पुरुषातही भेद करत नाही. मला वाटतं स्त्री पुरुषामधला भेद जर करत असेल तर त्यांनी हे अभंग म्हणायचेच नाही. कोणते. सकाळशी येथे आहे अधिकार,
ते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धारक हरीच्या नावे भेद करत असेल तर त्याने हे प्रमाण म्हणायचं नाही. अजून एक प्रमाण सांगतो. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार लगे चिंता कोणाची या अगोदर त्यांनी म्हणायचेच नाही. बरोबर आहे कडे तुम्हाला सांगू दादा देवाने भेदच केला नाही स्त्री आणि पुरुषाचा. देवाने जर भेद केला असता तर मला वाटतं जनाबाई करता जाण्याला गेलाच नसता. अरे तुका म्हणे भेदा भेदा गेला हा सुंदर प्रमाण दिलं. धन्यवाद. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. खंडनच केलं कशाचं त्या वादाचं भेदाचं असं खंडनच करून टाकलं. आणि आपल्याच्याने तेच व्हावं फार महत्वाचं आहे. भेद करायचं नाही. काही काही साधनाच्या ठिकाणी भेद असतो पण भक्ती साधनेच्या ठिकाणी भेदच नाही. बरोबर आहे का नाही. तुम्हाला एक सांगतो ज्ञान साधनाच्या बाबतीत जर विचार केला वेदांतच्या ऋचा महिलांना ऐकण्याचा अधिकार नाही. कोणाला? महिलांना. लहान मुलाला वेदाच्या ऋचा ऐकण्याचा अधिकार नाही. शूद्रालाही वेदाच्या ऋचा ऐकण्याचा अधिकार नाही. वेद इथं कमी पडला. बरोबर आहे का नाही. वेद इथं कमी पडला पण इथं मात्र गीता ज्ञानेश्वरी आणि देवाचं भजन आणि भक्ती इथं मात्र शूद्राचाही विचार नाही. इथं स्त्रीचाही विचार नाही आणि इथं लहान मुलाचाही विचार नाही. इथं सर्वांना अधिकार दिला. हे साधन कसं आहे? हे साधन आईसारखं आहे आणि काही साधनं बापासारखी. बरोबर आहे का नाही. कधी कधी बाप तारण करू शकतो पण आई मात्र तारण नाही करत. सर्वांना जवळ घेते आणि कोमलतेने हात फिरवते. हा गुण आईमध्ये आहे. सहजरित्या सांगून जाईल. मुलगा आहे मुलगा मुलाच्या नाकातून जर घाण बाहेर पडली बापाही शेजारी उभा आहे आणि आई शेजारी उभी आहे. बापाने असं 5,000चा ड्रेस घातला आणि आईने माऊलीने 50,000ची साडी घातली. मला खरं सांगा त्या मुलाच्या नाकातली घाण बाप पुसील काही पुसील? बापानं पुसलं काय रोग होईल? रोग होईल का? तो पुसील पण कसा करेल माहितीये का? काय करेल? पहिला रुमाल घेईल लांबून पुसील आणि नंतर जवळ घेईल. पण आईचं तसं नाही. 50,000ची साडी असू द्या पहिलं जवळ घेईल आणि नंतर पुसील. ते हाताने नाही साडीने पुशील. तिला लेकरा करता 50,000च्या साडीची तिला परवा नाही. मग आता मला खरं सांगा जवळ अंगीकार करणारी कोण आहे? आई. आणि बाप काय करतो? पुसतो नाही असं नाही पण थोडासा विलंब आहे. काही साधनं थोडसे बापाच्या अंतकरणाने कार्य करतात आणि भक्ती साधन कोमलतेनं आईच्या अंतकरणाने कार्य करतात. म्हणून तर सर्वांना अधिकार दिला. कोणता? भक्ती साधनेचा. काही साधनं क्लिष्ट आहे. योग साधन थोडस क्लिष्ट आहे. किती क्लिष्ट आहे? मुलीने मागाशी उभी दिली म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा तया दुःखाचीचा वाटा भागाला. ज्ञानदेवांनी पण थोडस खंडन केलं. योग राग विधी
आमच्या पेटीवाल्या दादांसाठी एकदा टाळी वाजवबर का फार सुंदर वाजवता. योग यागी विद्धी येणे नोये सिद्धी आणि वायाची उपाधी दंभ धर्म. थोडस खंडन करण्याचं काम केलं. एक बाजू जर पाहिली, ज्ञानदेवांनी एवढं मोठं योग्यान करता काम केलं, चांगदेव 65 सांगितले. पण योग बाजू जर पाहिली तर म्हणजे साऱ्यांनाच हा अधिकार नाहीये. योगाचा योग करणं इतकं सोपं नाहीये, जरा क्लिष्ट आहे, जरा अवघड आहे. याकरता एक प्रमाण सांगतो, काकड्यातलंच प्रमाण आहे. नागिनी उसाहे न विद्वार निरुदून नारीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन नरहारी चिंतनी और निसी मुक्ती स्थान. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. किती गोड प्रमाण आहे. अजून एक प्रमाण आहे, शरीर शोषण प्राण निरोधन म्हणजे हट्टभंग. यात सुद्धा असं थोडस योग मार्गाच्या बाबतीमध्ये थोडीशी क्लिष्टता सांगितली. कसं आहे माहितीये का, योग साधना कशी ऐका. खेचरी मुद्रा भुचरी मुद्रा परत रेचक असं प्रक्रिया जर करायची ठरली तर काय करावं लागतं. आपली जिभेनं जिभेच्या खाली एक पडदा आहे, तो कापायचा. कापणं याला छेदन प्रक्रिया म्हणतात आणि जीभ ओढणं याला दहन प्रक्रिया म्हणतात. कोणती प्रक्रिया. गाई आहे का तुमच्याकडे, गाई आहे ना, गाईचं दूध काढण्याकरता स्तन जसं ओढावं लागतं तशी जीभ ओढावी लागते, याला म्हणतात दोहन प्रक्रिया. आणि खालचा भाग कापणं याला म्हणतात छेदन प्रक्रिया. 6 महिने प्रयोग करायचा, जीभ ओढायची. किती लांबवायची. जीभ ओढल्यानंतर आपल्या भुरकुट्या जवळ म्हणजे आपल्या 2 असणाऱ्या भुवया आहेत ना, भुवयाच्या वरती लागली पाहिजे एवढी लांबवायची. काय जीभ. तीच जीभ उलटी करायची आणि उलटी केल्यानंतर आपल्या जिभेच्या वरती पडजिभ आहे, पडजिभेच्या वरती एक छिद्र आहे, छिद्रातून वरती जीभ घालायची. चंद्रामृत नावाचं तळ आहे भुरकुट्या जवळ, तिथे ही जीभ न्यायची. चंद्रामृत नावाच्या असं तळ्यातला एक थेंब जिभेवरती पडला. 200 वर्ष माणसं जगतात. कोणाला जगायचंय त्यांनी वरती बोट करा. कोणाला जगायचंय त्यांनी वरती बोट करा. आता तुम्हाला हसायला वाटलं की 200 वर्ष जगायचं, पण एखादा जर आपल्या लेकराला किंवा आपल्याला मर जर म्हटलं तर गुलाबाचं फुल देऊन स्वागत करता. बरोबर आहे. मग किती राग येतो. नुसतं कोणी मर जरी म्हटलं तर आपण काय म्हणतो, का तुम्ही काय खाऊ घालता का आमच्या लेकराला, तुम्ही मर म्हणता. आगा मर ऐसा बोल नसता हाती आणि मेल्यावरती तर रडती. आगा मर ऐसा बोल नसता हाती हे सहन होत नाही, पण मारावं लागतं. पण ज्याला जगायचंय 200 वर्ष त्याला जीभ उलटी करून चंद्रामृत नावाच्या तळ्याचा एक थेंब जर जिभेवरती पडला तर 200 वर्ष माणसं जगतात. आतापर्यंत मला माहित नव्हतं, पण प्रयागराज मध्ये असा एक साधू होता. त्या साधूने विचारलं, म्हणजे का छत्रपती शिवरायांचं कसं काय चाललंय. तुम्ही ऐकताय का कीर्तन. माझ्या बोलण्याचा भाव कळतोय का तुम्हाला. त्यांनी काय विचारलं, छत्रपती शिवरायांचं कसं काय चाललंय. ज्या काळामध्ये आम्ही लहान होतो तेव्हा ते लहान होते आणि मुघल सत्तेवरती त्यांनी विजय मिळवला, असे शिवराया ठाकठीक आहेत का नाही. म्हणजे त्या काळामधले साधू अजूनही जिवंत आहे. किती वर्ष झाली याचा विचार करा. नाही समजलं अजून सांगतो. संजय बाबा, आपण सर्व मंडळी ऋषिकेश, केदारनाथ, बद्रीनाथ तिकडे असं जातो. रोकडे बाबा जेव्हा आपण त्या ठिकाणी असं स्वर्ग आश्रमात जातो ऋषिकेशला, आजही 200 वर्ष जगणारे साधू पाहायला मिळतात. किती वर्ष. 200 वर्ष. फक्त आपण तिथे गेलं पाहिजे. लांबचं तर बोलत नाही. माझे गुरुजी स्वामी रामदासजी महाराज कारणालकर, वय त्यांचं 95 आहे, पण चालायला जर लागले तरुण पोराला सुद्धा मागे डावलतात. एवढं चालण्याचं स्पीड आहे त्यांचं. आणि वय 95 वर्ष. 95 वर्षामध्ये मला वाटतं आपल्याला काठी उचलायची नाही. बरोबर आहे का नाही. आणि त्यांचं वय किती आहे. 95 वर्ष. दात सही सलामत आहे, श्रवण इंद्रिय सही सलामत आहे, अजून डोळ्याला चष्माही नाहीये. ही ताकद कशाची आहे. ही ताकद तपाची आहे. कशाची आहे. तपश्चर्या केली, योग साधना साधली, योग साधना साध्य केली, म्हणून तर एवढं जीवन ते सुंदर जगू शकतात. योग केलाच पाहिजे. ऐका जरा, योग केलाच पाहिजे, पण योग करण्याकरता शाकाहारी राहिलं पाहिजे. हे डोक्यात राहू द्या. काय म्हणतात,
संध्याकाळ झाली का योग करायचा. रामदेव बाबा म्हणतात का नाही, सांस को अंदर लो, सांस को बाहेर छोडो. ही एकीनं ऐकलं एका माऊलीनं. सांस को अंदर लो, सांस को बाहेर छोडो. घेतली सासू दरवाजाच्या बाहेर, घे पुन्हा मध्ये, घे पुन्हा बाहेर. तिला विचारलं काय झालं, म्हणजे रामदेव बाबा म्हटले कडे सांस को अंदर लो, सांस को बाहेर छोडो. एक लक्ष घ्या, सांस म्हणजे सासू हे डोक्यात राहू द्या. वाचन खरं पाहू नका. बारकाईने असं चिंतन करा. तो श्वास आत घ्यायचा बाहेर सोडायचा, श्वास आत घ्यायचा बाहेर सोडायचा. ह्या प्रक्रिया करत असताना गुरुवारी महाराज म्हटले, पोट भरून जर जेवण असर केलं असेल आणि मग जर योग करायला लागला तर योग होणं शक्य नाही. आतडीमध्ये आतडी गुंतून मारण्याची भीती निर्माण होऊ शकतोय. याच्याकरता ब्रह्ममुहूर्तावरती योग करावा लागतो आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून ती ध्यानधारणा करावी लागते. तेव्हा योग साध्य होईल, नाहीतर योग आपल्याला कळेलच याची शाश्वती नाही. हा मार्ग जरा क्लिष्ट आहे, बरोबर आहे का नाही. अजून बोलू, योग साधना कशी आहे. योग साधना कशी आहे जरा बारकाईने ऐका. 10 लिटर दूध जर घेतलं, 10 लिटर दूध जर घेतलं, त्याला उष्णता जर दिली, तापून ते दुधाचा खवा किती किलो होतो. तापवल्यानंतर दुधाचा खवा किती किलो होतो. 1000 किलो, बरोबर आहे का नाही. 10 लिटर मध्ये 1000 किलोच फक्त काय मिळू शकतो, खवा मिळू शकतो. योग साधना जरा क्लिष्ट अशीच आहे. शरीर आठवावं लागतं, शरीराला त्रागा करून घ्यावा लागतो. योग साधना वाटते तेवढी सोपी नाही. 100 किलोचं वजन असेल तर ते 50 किलोवरती आणावं लागतं योग साधनेद्वारे. आणि योग साधना जर सिद्ध झाली तर चांगली आहे, नाहीतर मरणच पत्करावं लागतं. हे मात्र 100%. इडा नाडीनं श्वास घ्यायचा का पिंगला नाडीनं घ्यायचा, पिंगला नाडी घ्यायचा का इडा नाडी घ्यायचा, कोणत्या नाडीनं सोडायचा, सुषुम्ना नाडीत कसा घुसवायचा आणि ब्रह्मारंध्रापर्यंत कसा न्यायचा, तोपर्यंत ब्रह्मारंध्र आपलं ठीक राहिलं पाहिजे. जरा क्लिष्ट मार्ग आहे. म्हणून योग मार्गाच्या बाबतीमध्ये थोडस साधू संतांनी म्हटलं, योग यागविधी एवढे सिद्धी आणि याची उपाधी धम्मधर्म. अजून काही काही ठिकाणी प्रमाण आहे. म्हणजे बाकीची साधनं थोडीशी क्लिष्ट आहे, जरा अवघड आहे. मग साधन कोणतं सोपं आहे याचा विचार आपल्याला सर पुढे करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं साधन सांगितलं ज्ञान, म्हणजे ज्ञान साधन. ज्ञान साधनाच्या ठिकाणी कधी कधी देहवृत्तीच्या ठिकाणी म्हणजे अहमभावाने ज्ञानाच्या ठिकाणी अभिमान होऊ शकतो. हेही साधन जरा क्लिष्टच आहे. देवापासून दूर होते, देवापासून लांब येऊ शकतं, क्लिष्ट साधन आहे. नाही कळलं जरा बारकाईकडे लक्ष ठेवा. परमार्थ करत असताना 2 प्रकारचं ज्ञान आहे. ते ज्ञान कमावं लागते. एक परोक्ष ज्ञान आणि दुसरे अपरोक्ष ज्ञान. हे नाही कळलं, विचार सागर वाचा. विचार सागर ग्रंथामध्ये आलेलं चिंतन आहे का नाही गुरुजी. फार सुंदर चिंतन आहे ते. परोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं, एकाच ठिकाणी देव पाहणं, म्हणजे मंदिरामध्ये एका ठिकाणी देव पाहणं याला म्हणतात परोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान त्याला म्हणतात सर्वांमध्ये देव पाहणं याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान कळण्याकरता 4 महावाक्यांचा उपदेश करून घ्यावा लागतो. तेव्हा अपरोक्ष ज्ञान कळतं. 4 महावाक्य. पहिलं अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म, आयानात्म ब्रह्म, तत्वम असि. तेच तू आहे, तेच तू आहे. हे कधी कळतं, रूप पाहता अभंग म्हटलं का तेव्हा कळतं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो म्हणजे पंढरीचा. तो हा म्हणजे हृदयातला. नाही कळलं सोपं बोलू का. मंदिरात गेल्यानंतर तुम्ही प्रत्येक व्यक्ती किंवा महिला घंटा वाजवता ना, बरोबर आहे. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, घंटाच म्हणतात ना. हा, मंदिरात गेल्यानंतर घंटा वाजवतो.
घंटा वाजत असताना तो मधला लोलक पुढे जातो आणि मागे येतो, बरोबर आहे का नाही? पुढे जातो आणि मागे येतो, दोन्हीकडे वाजतो. आता पुढे गेला आणि मागे आला याचा अर्थ असा आहे देवाला जागे केलं, बरोबर आहे ना? कोणाला देवाला जाग केलं. तुम्हाला एक सांगू का, देव काय झोपलेला आहे का? आणि देव जर झोपलेला तर आपण कसे जागे? आपण कसे जागे म्हणजे जिवंत कसे? तो जर झोपी गेला तर अवघड होईल का नाही आपलं? ऐका ना माय बाप, त्याला जाग करण्याकरता नाहीये तो टोळ का वाजवला जातो? सांगितलं जातं देवा माय बापा तू, म्हणजे पुढे वाजवला जातो तू, आणि मागे जेव्हा येतो तेव्हा म्हटलं जातं मी, तू आणि मी, तू आणि मी काही वेगळा नाही. म्हणून वाक्य कळतं कोणतं? तर तू मसी तू आणि मी एकच आहे. तुम्हाला एक सांगू का, मी आमच्या भागामध्ये जेव्हा कीर्तन असतं, तुमच्या भागात कीर्तन असतात, जेव्हा मी तुमच्याकडे येतो कधी कधी जरा क्लिष्ट विषय सांगतो, अवघड विषय सांगतो, आणि अवघड विषयच कळून घेतला पाहिजे बरं का. थोडस दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं जर कीर्तन असतं तर माझ्या डोक्यात अभंग दुसरा होता, नाथाच्या घरची उलटीचं खून, पाण्याला मोठी लागली तहान. पण पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी काही घेऊन जमत नाही. संप्रदायाचा दंड काही नाम प्रकरणात बोलावं या अनुषंगाने मी नाम प्रकरणातला अभंग निवडलाय, बाकी दुसरं काही नाही, बरोबर आहे का नाही? नाहीतर अभंग दुसरा तिसरा दिवस मग मात्र थोडीशी बंधनं नसतात, पहिल्या दिवशी बंधनं असतात. तत्वमसी वाक्य कशाला कळतं? कधी कधी जाती लक्षणाचा विचार केला तर तत्वमसी वाक्य कळत नाही. अजाती लक्षणाचा विचार केला तर तत्वमसी वाक्य कळत नाही. जता जती लक्षणाचा विचार जर केला तर तत्वमसी वाक्य कळतं. हे डोक्यात राहू द्या. झोपा फक्त येऊ देऊ नका. ऐकताय ना तुम्ही? झोपा येऊ द्यायच्या नाही. मला इथं अंतर कळलं तुमचं गाव फार भाग्यवान आहे. सर्वात जास्त क्लास 1 अधिकारी म्हटले या गावात आहे. काय भाग्यवान गाव आहे. आमचे संजय महाराज म्हटले, महाराज या परिसरामध्ये सर्वात भाग्यवान गाव हे म्हटले. कोणतं? आपला सरमांगरूळ. का बरं म्हटली? सर्वात जास्त क्लास 1 अधिकारी आहे. एक बोलू, जेवढे जेवढे क्लास 1 अधिकारी असतील त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांच्या माता पित्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याकडे एकदा टाळी वाजवा. कारण मुलगा क्लास 1 अधिकारी होणं याच्या मागे पुण्यही वाडवडिलांची पण असते आणि पुण्यही स्वतःची पण असते. म्हणून मी तुम्हाला टाळी वाजवायला लावली, बरोबर आहे का नाही? ठीक आहे. ऐकणारा वर्ग चांगला आहे म्हणून पुढे पुढे चालतो. विषयांतर मला करायचं नाही. अभंगाच्या अनुषंगाने मी चिंतन करतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ठीक आहे. हे तत्वमसी वाक्य एकदा कळलं की परमार्थ साधला जातो. पण ज्ञान मार्गाच्या बाबतीमध्ये थोड्याशा काही असणाऱ्या काही बंधन आहे. ज्ञान मार्ग कोणाला शिकवावा कोणाला नाही यातही बंधन आहे. आणि त्याच्या संबंधाने काही काही अहंभाव निर्माण होऊ शकतो. नाही कळायला सोपं बोलू का? कधी कधी ज्ञान झालं तर ज्ञानाचा अभिमान होतो. हा ज्ञानाचा झालेला अभिमान म्हणजे काट्या भरल्यासारखंच आहे बरं का. काय भरल्यासारखं आहे? मला सहज विचारायचं आहे तुम्हाला. एखादा व्यक्ती जंगलात गेला. जंगलात गेलेल्या व्यक्तीला जर काटा भरला तर जंगलात गेलेल्या व्यक्तीनं तो काटा कशाने काढायचा आहे? कशाने काढायचा आहे? वा, धन्यवाद. टाळी वाजवा एकदा. जंगलात गेलेल्या व्यक्तीने काट्यानं काटा काढायचा लयच माहित दिसतंय. काट्यानं काटा काढायचा आहे. हातामध्ये दुसरं शस्त्र नाहीये, दुसरी वस्तू नाहीये, पुढे सुई नाहीये किंवा त्याच्याकडे काढण्याचं ते असं लाचकन. आमच्याकडे लाचकन म्हणतात, तुमच्याकडे काय? तेच येत ना. हा, ते बारीक चिमटा, छोटासा चिमटा असतो. तो चिमट्याने काटा ओढला जातो. पण आता म्हटलं चिमटाही पण नाहीये छोटासा आणि सुई पण जवळ नाहीये. मग आता कशाला काढायचा? म्हणजे काय नाही, काट्यानं काटा काढला. कशाने? काट्यानं काटा काढला आणि काय केलं? जो भरला होता तो फेकून दिला आणि ज्यानं काढला तो कोपरीच्या खिशामध्ये लपून ठेवला पोटाजवळ. लोक म्हणले काय झालं? नाही नाही म्हटले तो अवघड होता, हालही चांगला आहे. कोणता? कोणता? ज्या काट्यानं काटा काढला तो चांगला आहे का? तो चांगला आहे का? आणि जर जरा थोडस पाल थपाडायला गेलं भरला ना तोय पण. गुरुवारी महाराज म्हणायचे ऐका म्हटले असं आहे, जर कधी ज्ञानाचा काटा भरला म्हणजे कोणता? अभिमानाचा. तो काटा काढायचा कशाने? कोणत्या काट्याने? ज्ञानरूपी नावाच्या काट्याने हा काटा काढायचा का? ज्ञानाचा अभिमान झाला हेच पहिलं अज्ञान आहे. तो अज्ञान रूपी काटा तो आहे. आणि हे काढण्याकरता
मला अभिमान नाही, मी करणारा कोणीच नाही असं ज्ञान झालं, या काट्यानं तो काटा काढायचा आणि तोही काटा बाजूला फेकून द्यायचा, अभिमान ठेवायचा नाही. याच्याकडे एक प्रमाण दिलं. टालो टाली लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद, भोग भोगत ते आतला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद. ज्ञान घडायचंय, काय करायचंय? ज्ञान घडायचंय आणि त्याचा अभिमान होऊ द्यायचा नाही. अशा अनुषंगाने जर गेले तर मग परमार्थ सक्सेस होऊ शकतो, ज्ञानही सक्सेस होऊ शकतं. नाहीतर ज्ञानाचा अभिमान झाला तोही मार्ग देव साधने करता प्राप्ती करता कामाचा नाही. त्यानंतर तिसरा प्रकार दिग्दर्शन केला, कोणता? कर्म साधना. कर्म साधनेचाही अभिमान होतो. कोणता? कर्म. कर्म म्हणजे काय? काशीला एखादा व्यक्ती गेला, मी काशी केली हे सांगायचं असतं का सांगायचं नसतं? बोला बोला बोला. सांगायचं नसतं, सांगायचं नसतं. ते लय बोंबा हाणत, ती एवढं बोंबा हाणत गेलं बरं का. जाऊन आलो. कुठे गेला होता? काशीला जाऊन आलो. काशीला जाऊन आलो. भाऊ काशीच झाली. काय झाली? काय झाली? काय झाली? काशी झाली. ज्या अर्थी तोंडानं बोलून दाखवलं मी काशी केली, त्याच वेळी कमवलेलं सारं पुण्य संपलं. धन्यवाद. काय त्यांच्या पहिलं ज्ञान कमवायचं, ज्ञान आणि त्याचं असं ज्ञान जे मिळालं त्याचं ध्यान करायचं. आणि ध्यान जरी केलं, ध्यान केल्यानंतर ती जगाला सांगायचं नाही, जगाला बोलून दाखवायचं नाही. आणि हे साधनेने जर चालले तर मग उद्धारे अहंभावाने जर चालले तर मग मात्र कर्म साधनेच्याही बाबतीमध्ये देव दुरावला जातो. सोपं बोलू, सोपं सांगतो. त्र्यंबकची दिंडी निघाली आणि दिंडीमध्ये पंगत घातली. पंगत मी घातली, बोलून दाखवायचं का बोलून दाखवायचं नाही? बोला बोला बोला. ऐका जरा. सप्त्यामध्ये पंगत घातली, इथं बोलून दाखवलीच पाहिजे. का दाखवली पाहिजे? याचं कारण आहे. याचं कारण का सांगतो मी. सप्ताह जर चालवायचा ठरला तर इथं बोलूनच दाखवायची, बरोबर आहे का नाही? पण मात्र तिथं तीर्थक्षेत्रावरती पंगत घातली, ती मात्र बोलून दाखवायची नाही. गुरुवारी आमचे नारंगी महाराज काय म्हणायचे माहिती का? कधी कधी ते म्हणायचे, भाऊ एका हातानं पुण्य जर केलं ना, दुसऱ्या हाताला कळालं पण नाही पाहिजे. पण आमच्याकडे लय अवघड आहे. काशीला जर पंगत घातली, काशीला त्या तीर्थयात्रेमध्ये ते म्हणतो, महाराज नाव पुकारा, नाव पुकारा, नाव पुकारा. साऱ्यांचे पुकारले, माझं का नको? त्याला म्हणतो का बरं? नाही नाही, नाव पहिलं पुकारा. नाव पुकारलं पाहिजे, पुढे पुकारलं पाहिजे. सप्त्याच्या ठिकाणी नाव पुकारलंच पाहिजे. पण काशी सारख्या ठिकाणी जर पंगत घातली, तिथं नाव पुकारण्याची इच्छा व्यक्त करू नका, काही गरज नाही. पुण्य त्या पुण्याचा तिथं क्षय होऊन जातो. गुरुवारी सांगायचे आम्हाला. म्हणून कर्म साधनेच्याही बाबतीमध्ये देव दुरावला जाऊ शकतो. मग शेवटचं साधन कोणतं? तर शेवटचं साधन सांगितलं, दुसरं तिसरं कोणतं नाही, भक्ती साधन. ऐका ना. एकाने विचारलं का हो, मंगळूरला आम्हाला जायचंय, आम्ही आता कराडला उभा आहोत, सांगा तरी हे 4 रस्ते नेमकं मंगळूरला जातात का? किंवा कोणता रस्ता मंगळूरला जातो? एकाने सांगितलं, म्हणजे महाराज हे 4 रस्ते पाहिले ना, 4पैकी 4 रस्ते म्हणजे मंगळूरला जातात. कुठे जातात? त्या मांगरूळला जातात म्हटले. म्हणजे मांगरूळला जातात 4चे 4 रस्ते. आम्हाला पटलं. पण यातला जवळचा कोणता आणि लांबचा कोणता कळलं नको तुम्हाला? माणसं प्रश्न विचारून थांबत नाही. काय म्हणतात? जवळचा कोणता आणि लांबचा कोणता? एखादा व्यक्ती म्हणतो इकडून आपल्या शेडगेवाडी मार्गे गेलं तर इकडून जरा जवळचा आहे, आणि 32 शिराळे मार्ग जर आले तर थोडासा लांबचा आहे. बरं ठीक आहे, चांगला कोणता आहे? तुला जायचंय कुठं? मांगरूळला जायचंय ना, मग प्रश्न संपले पाहिजे ना. ते काय म्हणतं? 4 रस्ते कुठे जातात? म्हणजे मांगरूळला. बरं ठीक आहे, जवळचा कोणता आहे? म्हणजे इकडून शेडगेवाडी मार्गे. जवळचा पण चांगला आहे का? तो समोरचा म्हणतो, हो चांगला चांगला आहे. चांगला आहे, बर चांगला असू नये. सोपा आहे का? सोपा लय वळणाचा रस्ता तर नाही ना, सोपा आहे का? तो विचारणारा म्हणतो, बाबा एवढे प्रश्न विचारले, चांगलाही आहे आणि सोपाही आहे. तसं ऐका ना, बाकीचे साधन जरा अवघड जरी असले तरी एक साधन सोपंही आहे, जवळचंही आहे आणि चांगलंही आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. फार सुंदर असं श्लोक दिली. श्लोक या ठिकाणी देते ती
बाकीचे साधन म्हणजे जरा अवघड आहे, पण हे साधन सोपंही आहे, चांगलंही आहे आणि अगदी सुसुटीत आहे. अवघडात पडायचंच नाही. सोपेवर मामा सांगितले संती आणि टाळ दिंड्या हाती घेऊन नाचा. किती सोपे. सुंदर प्रमाण दिलं. मुलींनी टाळी वाजवा. नामसंकीर्तन साधन पै सोपे. कारण काय विचारलं होतं म्हणजे सोपा आहे का मार्ग? हा भक्ती मार्ग फार सोपा आहे. भक्ती मार्ग बहु सोपा. पुण्य नागविले पापा. फार सुंदर आहे, अवघडात पाडत नाही. किती सोपा, किती सोपा. एखाद्याला म्हणले टाळ नाही वाजवता येत, नाही टाळ वाजवता येत, दिंडीत जर निघाला पताका घ्यायला काय हरकत नाही, इतका सोपा. बरोबर आहे का नाही? नाही टाळ वाजवता आला तर काय घ्यायची म्हणजे पताका. म्हणजे पताका नाही घेऊ शकत म्हणजे एक कर, मग मागे दिंडी चालू शकतो ना, इतका सोपा आहे. म्हणले सोपे वर मामा सांगितलेले संती आणि टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. म्हणजे टाळ येत नाही म्हणजे एक आहे. वारकरी जर पावली खेळायला लागले, वेडी वाकडी कोणा पावली धरण्यासाठी उड्या तर मारशील ना. म्हणजे हा तेवढं जवळ तरी जमू शकतो. बरोबर आहे का? फार सोपं आहे, अवघड साधना नाहीच आहे. भक्ती मार्ग एवढा सोपा आहे. तुम्हाला सांगू, जंगलात जायची गरज नाही, गिरी कंदरामध्ये जायची गरज नाही. कशाला? भक्ती करण्याकरता. एक प्रमाण दिलं. ठाईच वैसुनी करा एक चित्त करा एक चित्त आणि आवडी अनंत त्या परमात्म्याला आळवायचा आहे. बसायचं कुठं? एका जागेवरती. न लगती सायास जावे वनंतरा आणि सुखे येतो घरा नारायण. सोपं बोलू तुम्हाला. सावता महाराज एका जागेवरती बसून चिंतन केलं. कोणी? सावता महाराजांनी केलं का नाही? किती सुंदर चिंतन केलं. विठ्ठल 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 विठ्ठला. परिणाम काय झाला? जगाचा मालक सावता महाराजांना भेटण्याकरता आला. बरोबर आहे का नाही? ठाईचं बैसुनी करा एक चित्त. अजून सांगतो, हात नव्हते, पाय नव्हते, हातपाय तुटलेले संत कुर्मदास महाराज. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सुंदर भजन केलं. परिणाम काय झाला? जगाचा मालक भेटण्याकरता गेला. कोणाला? कुर्मदास महाराजांना. गेला का नाही भेटायला? कुठे? गिरी कंदरावरती सेवा केली. फक्त काय केलं? विठ्ठलाचं नाम जप केला. भक्ती साधन फार सोपं आहे. एक म्हटला, साऱ्यांना घेण्याचा अधिकार आहे का? साऱ्यांना घेण्याचा अधिकार आहे का? म्हणले माणसाने घेतलं याच्यात नवल नाही, माणसाने घेतलं त्यांचा उद्धार झाला याच्यात नवल नाही. खरं नवल यात आहे, खरं नवल त्यात आहे. कशामध्ये?
म्हणजे वानर कुळाने घेतलं तरी उद्धार झाला, राक्षसांनी घेतलं त्यांचाही उद्धार झाला, यात खरं नवले नाही कळलं. सोपं सांगतो मी, ऐका पातळी सांगतो जरा. 5 वर्षाच्या मुलाने विष घेतलं, 10 वर्षाच्या मुलाने विष जर घेतलं, 50 वर्षाच्या वयस्कराने विष घेतलं आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने विष घेतलं, विषाचा परिणाम वेगवेगळा आहे का विषाचा परिणाम सारखाच आहे? विषाचा परिणाम सारखाच आहे. जनावरांना दिलं तरी सारखंच, पशुपक्ष्यांनी जरी दिलं तरी सारखाच आहे. विषाचा परिणाम सर्वांकरता जर सारखा असेल, विषाचा परिणाम सर्वांकरता जर सारखा असेल तर नामस्मरणाचा परिणाम सुद्धा सर्वांकरता सारखा नसेल का? धन्यवाद. श्रीमद भागवतातले श्लोक तिने दिले. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला एक सांगू का, या मुलांना माझ्या संस्थेमध्ये ऍडमिशन होऊन फक्त 8च महिने झाले सर. किती महिने? 8 महिने. 8 महिन्यामध्ये ह्या मुलीने संस्कृतचे म्हणजे याचे श्रीमद भागवताचे 200 श्लोक तिनं पाठ केले. किती? 200 श्लोक. मी एक पैन लावलेली आहे सर. एक पैन कोणती लावली? जो कोणी वर्षाच्या आत श्रीमद भागवत करील, जो कोणी वर्षाच्या आत संस्थेतला मुलगा श्रीमद भागवत करील त्याला 1 तोळा सोनं माझ्याकडून बक्षीस राहील. किती तोळा? किती तोळा? त्याचा भाव काय? 1 लाख रुपये. पण मी देणार आहे. माऊलीच्या कृपेने मला काही कमी नाही, मी त्यांना देणार आहे. त्याचं कारण असं आहे, सोनं देईल तेव्हा देईल, पण जेव्हा ते आपल्याला श्रीमद भागवत करतील, जेव्हा ते श्रीमद भागवत करतील त्यांच्या जीवनाचंच सोनं होईल, हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे का? त्यांच्या जीवनाचं काय होणार आहे? सोनं होणार आहे. एक लक्षात घ्या, या सुवर्णाच्या आशेनं जरी भागवत केलं तर जीवनाचं सोनं झालं, हे पुण्य आमच्या खात्यावरती प्रदान होणार आहे. तिला श्लोक दिला, नामसंकीर्तन स्मरण यश स्मरण मात्रे. नामस्मरण कीर्तनाचा एक असर किंवा नामस्मरणाचं चिंतन जर केलं, श्रीमद भागवताचा गोड असा श्लोक दिला, परिणाम काय होतो? सर्व पापाची हुळी होते आणि सर्वांचा उद्धार होतो, असं गोड चित्र या श्लोकाद्वारे दिग्दर्शन केले. याच्यावरती मराठीतलं प्रमाण कोणतं आहे? नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहू भले, माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरिले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. आपल्याला हे महत्वाचं घ्यायचंय. कोणाचा उद्धार केला? राक्षसांचाही उद्धार केला. आणि कपिकुळ, कपिकुळ म्हणजे काय? हनुमंताच्या कुळाचाही सर्वांचा उद्धार केला. एवढी ताकद ह्या नावामध्ये आहे. भक्ती साधना फार सोपी आहे, नाम साधना फार सोपी आहे. तुम्हाला एक सांगू का मी, त्याचा प्रभाव आणि परिणाम तात्काळतेने दाखवते. त्याचा परिणाम आणि प्रभाव लगेच दाखवते. कसं आहे? विंचू हातावरती घ्या, त्याला गंध अक्षता लावा आणि त्याला म्हणा भाऊ ठणका घेऊ नको, तो ठणका घेत नाही. आणि जरी ठणका घेतला तरी गुदगुदे होतात. बरोबर आहे ना? मग काय करतो विंचू? अनुभव, 2 दिवसाचा अनुभव आहे आमच्या महाराजांना, कानवडे महाराजांना. फार वेदना करतो. बरोबर आहे काही? त्याला गंध अक्षरा लावा माय बाप, तरी पण तो वेदना दिल्याशिवाय राहत नाही. तो वेदना दिल्याशिवाय राहत नाही. ऐका, अजून पण असं सांगतोय मी तुम्हाला, लाल असं तप्त झालेला तवा, लाल तप्त झालेल्या तव्यावरती हात जर ठेवला तर माता मावल्यांना सांगायचंय त्या हाताला काहीच होत नाही. बरोबर आहे ना? मग लगेच चटका निघतो. बरोबर आहे का नाही? ही जशी गंमत आहे तसं गुरुवारी महाराज सांगायचे, नामस्मरण कीर्तन असं जर केलं, नाम जर घेतलं तर त्याचा परिणाम तात्काळ लगेच त्याची असं दाखवतो. एक प्रमाण देतोय मी, अगदी गोड प्रमाण आहे. मुखी नाम आती मोक्ष, मुखी नाम आती मोक्ष, नाम आती मोक्ष, मुखी नाम आती मोक्ष,
मोक्ष आणि आईशी साक्ष बहुतांची. मुखाने नामस्मरण जर घेतलं, अनेकांची साक्षी याची राशी दिली, तात्काळ लगेच उद्धार झाला. मुखाने नामस्मरण घेतलं, फायदाच आहे. ऐका ऐका ऐका, मला वाटतं वाल्मिक ऋषी एवढं पाप आपण करू शकत नाही, बरोबर आहे का? काय केलं होतं आपल्याला सर्वांना माहिती आहे. किती रांजणं भरले? 7 रांजणं भरले. म्हणतात आपल्या परिसरात गाव, आपल्या परिसरात कुठेतरी ते वाला नावाचं म्हणजे गाव आहे. हा वाला, हा आपल्याच पट्ट्यामध्ये पंढरपूरच्या जाताना त्या रूटला जेजुरीच्या थोडस पुढं त्या वाल्यामध्ये असणारे ते 7 रांजणं अजूनही पाहायला मिळतात, आहे का नाही? अजूनही 7 रांजणं पाहायला मिळतात. एक ब्रह्मवृंद मारला, भूदेव मारला, तो शालिग्राम घ्यायचा आणि त्या रांजणामध्ये टाकून द्यायचा. असे किती मारले? 7 रांजणं भरले होते. एवढं पाप तर आपण काही केलं नाही, पण एका नामाने त्याचा उद्धार झाला. आणि जळतील राशी पातकांच्या. फार गोड असं प्रमाण दिलं महाराजांनी. पातकाच्या राशीच्या राशी जळतील. वाल्मिक ऋषींनी केलेलं पाप काही क्षणामध्ये निघून गेलं. काय केलं होतं? काय केलं वाल्मिकांनी? घेता नाम, घेता नाम, नाम घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. धन्यवाद. या दादासाठी नाही, ताईसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. आणि आपल्या वारकऱ्यांतर्फे आपण त्यांना आशीर्वाद देऊया. या सर्व वधूवराचं जीवन सुंदर सुखाचं समाधानाचं भारभर जावं, हेच आशीर्वाद आपण सर्व वारकऱ्यांनी त्यांना द्यायचे. सर्वांनी हेच आशीर्वाद द्यायचे. त्यांचं कल्याण हो, सुख समाधान त्यांना मिळो. वारकऱ्यांतर्फे आशीर्वाद. विठला विठला विठला. आतापर्यंत आपण नामस्मरणाच्या बाबतीत बोलत आलो. नामस्मरण केलं पाहिजे, पण म्हणले महाराज आम्हाला सारं पटलं, नामस्मरण करायचं, पण कोणाचं करायचं त्याचा पत्ता तर सांगा. कसं आहे, एखादा व्यक्ती कराडमध्ये जाऊन बस स्टॉप वरती उतरला, त्यानं मला विचार केला आपल्याला प्रवास करायचा आहे. त्यानं दुसरी गाडी पकडली आणि कंडक्टर मला चला तिकीट काढायचंय, म्हणजे पैसे द्या. कोणत्या गावचं तिकीट पाहिजे? हा मला गावाचं नाव माहित नाही, म्हणजे पाहुण्याचं नाव माहित नाही. आणि म्हणजे मग तिकीट कुठलं देऊ? म्हणजे काय नाही, पाहुण्याच्या गावचं तिकीट द्या. कोणाच्या गावचं? कोणाच्या गावचं? आपली गंमत तर नाही ना होत तशी. पाहुणा कळाला का? कोणता पाहुणा? जो कमरेवरती हात देऊन उभा राहिला ना तो पाहुणा. त्याच्या गावचा पत्ताही माहित पाहिजे, त्याच्या गावाचं नावही माहित पाहिजे, आणि तो पाहुणाही कळावा. कोणता? जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव त्या धर्माचे नगर रेखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजना मागाया, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागोगा. त्याचा पत्ता माहित पाहिजे. पत्ता जर माहित असला तर मग मजा आहे, बरोबर आहे का नाही? पण असं आहे, तो माहितच नाहीये. आता हे बोलू, तो चांगल्याला कळाला नाही, वेदाला नाही कळाला. वेदा नाही कळाला,
अंत पार याचा कावळा वेदाला का कळला नव्हता? ऐका जरा, वेदाने फक्त मानला होता पण जाणला नव्हता. काय केला नव्हता? जाणला नव्हता. फक्त पहिला मानला होता. पहिल्यांदा काय केला होता? मानला होता. मला तुम्हाला विचारायचंय, देव जाणायचंय का देव मानायचंय? बोला बोला बोला. देव जाणायचा आहे, हे का नाही? फार सुंदर उत्तर दिलं. तर टाळी वाजवा त्यांच्याकरता. देव काय करायचं आहे? जाणायचं आहे. देव जाणायचा म्हणजे जाणून घ्यायचा आहे. देव नुसता मानायचं नाही. मानणं म्हणजे कसं असतं सांगून जाईल मी. महिला मंडळ, श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी हातामध्ये लाह्या, हातामध्ये दुधाची वाटी, बरोबर आहे, गंध अक्षता घेऊन वारुळा जवळ जाता का नाही? तुमच्याकडे जातात का? पुढं वारुळा जवळ जाता आणि वारुळा जवळ जर गेले आणि तिथं दूध लाही सर्व असं घेतलं आणि खरोखर ऐका जरा, तो जर असणारा भगवंत, वारुळामध्ये असणारा भगवंत मनात जर विचार केला, लई माझी मावशी प्रत्येक वर्षी माझा उपवास करते, यंदा त्याला याला दर्शन देऊ, खरोखर त्या असणाऱ्या वारुळाच्या बाहेर जर निघाला, खरं सांगा किती मावळे त्याला दूध पाजणार आहे? तुम्हाला एक सांगू, आपण जरी पाजत नसाल पण आपल्या परिसरामध्ये घटना घडते. पुढं 32 शिराळा ना, 32 शिराळा. त्या 32 शिराळामध्ये आजही नागपंचमीच्या दिवशी म्हणून आमचे काकाच मागाशी म्हटले की म्हणजे भगवंताला दूध पाजलं जातं. अजूनही सत्यात ही गोष्ट आहे. पण आमच्या पट्ट्यामध्ये जर खरोखर त्या आसाऱ्या वारुळातून जर नाग बाहेर निघाला, मला वाटतं ती बाई कुणी करतं, दुधाची वाटी कुणी करतं, सापडणारच नाही. का? इथं फक्त मानलंय, चाललंय का? देव जाणणं म्हणजे काय? ऐका जरा, ज्यांनी कीर्तन केलं नामदेवरायांनी, त्यांनी पण जाणलेला नव्हता. नामदेवराय पहिले कीर्तनकार, बरोबर आहे का नाही? वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार कोण? नामदेवराय. त्यांच्या अगोदर कोण? त्यांच्या अगोदर असणारे शुकाचार्य. त्या अगोदर कोण? तर असणारे गुरुवारी मानसराय बोलत, गुरुवारी महाराज सांगतात असणारे नारद मुनी, हे पहिले कीर्तनकार, बरोबर आहे का नाही? त्यानंतर शुकाचार्य 7 दिवस कथा केली, कुठं? आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि त्यानंतर कलियुगातले कीर्तनकार कोण? तर नामदेवराय. काय मोठा अधिकार! नामदेव कीर्तन करी पुढे देवनाची पांडुरंग, जरी म्हणे ज्ञानदेवा भोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेवांनी कीर्तन करावं आणि जगाच्या मालकाने कीर्तनामध्ये नाचावं. कुणाच्या? नामदेवांच्या. 8 वर्षाची छोटीशी चिमुरडी मुक्ताबाई म्हटली कीर्तन संपल्यानंतर, म्हणले का हो काका, गोरबा काका, ह्या मडक्यानं ज्यानं कीर्तन केलं हे मडकं कच्चंय का पक्क तेवढं पहा. कोणतं मडकं? नामदेवांना मडकं म्हटले बरं का. कोणाला? नामदेवांना मडकं म्हटले. नामदेवराय म्हटले मी कच्चा आहे का पक्का? बाकीच्या संतांच्या डोक्यामध्ये थापटणं मारलं, ते थांबून राहिले. पण नामदेवराय जसे उठले डायरेक्ट पळतच सुटले आणि देवाकडे गेले, देवा सांग मी कच्चा की पक्का? म्हणले नामा, अरे मी तुला मिळालो पण तू अजून मला जाणून घेतलेलं नाही. मिळालो पण अजून कळालो नाही. कळून घे मला, म्हणजे जाणून घे. म्हणले देवा रोज काकडा करतो ना, म्हटले तुझा मोठ्या पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा, झाल्यावर हृदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी रांगे झाले ती गोळा, सोडा सेज सुखाचा पाहुद्या मुख कमला. असं रोज म्हणतो माय बापा, आणि कच्चा तुम्हाला ठरवतो. म्हणजे नामा तुझी परीक्षा 2-3 दिवसात मी घेतो, तू कच्चा आहे का पक्का? 2-3 दिवसांनी पाहतो. 2-3 दिवसांना काय झालं? नामदेवराय चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये स्नाना करता गेले. ऐका भाई बाप, एक व्यक्ती होता दाढी वाढलेली, हातामध्ये सुरा, त्याच्या मागे 4 कुत्रे,
कुत्र्याच्या मागे 6 मेंढ्या आणि 6 मेंढ्याच्या मागे 18 कोंबड्या. कळलं का तुम्हाला? 4 काय कुत्रे, 6 काय मेंढ्या आणि 18 काय कोंबड्या. कोणाच्या माग? त्या दाढीवाल्याच्या माग, त्याच्या माग त्याची बायको आणि डोक्यावरती मोठं पातेलं. पातेलच म्हणता का भगुर म्हणता का बहुगुण म्हणतात? तुमच्याकडे काय म्हणतात? पातेल. बरं ठीक आहे, पातेल तर पातेल. ते पातेली घेऊन ती बिचारी आली. तेवढ्यात नांदुराने पाहिलं म्हणजे अरे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकरी आंघोळ करावी. आमचे वारकरी वास्कर पाण्याचे वारकरी इथे कीर्तन करतात. तुझे कोंबड्या तुझ्या मेंढ्या तिकडे जाऊ दे म्हटले, इथे घाण करील. दाढीवाल्या सांगितलं अरे भाऊ त्यांच्यामध्ये पण आत्मतत्व आहे हे मान्य करावं लागेल. आत्मतत्व आहे हे मान्य आहे पण सामान्य रूपाने आहे, विशेष तत्वाने नाही. लाकडामध्ये आज्ञा असतो, लाकडामध्ये आज्ञा असतो पण सामान्य रूपानं. विशेष कधी होतो? पेटल्यानंतर विशेष रूपानं कळतो. जीवभूत सनातन मन षष्ठानेंद्रियानी प्रवृत्ती सानी कर्षति. वाह, तिला फार सुंदर श्लोक दिलाय. सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठानेंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षति. याच्यावरती अजून एक श्लोक आहे. सर्वस्तेच्या सन्निविष्ट मता स्मृती ज्ञान अपहरंच प्रदेश सर्वे रामेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेवचाहं. धन्यवाद. फार सुंदर श्लोक दिला. सर्वांच्या ठिकाणी तोच आहे. घटाघटामध्ये मठामठामध्ये तोच आहे. महाकाशामध्ये तोच आहे. समजून घेणं म्हटले. नामदेवरांचं दाढीवाल्याचं भांडण पेटलं. दाढीवाल्याला राग आला काका. दाढीवाल्याला काय केलं? ते 4 कुत्रे घेतले आणि कापले. तुम्ही ऐकताय ना कीर्तन? काय केलं? 4 कुत्रे कापले आणि पातळ्यात नेऊन टाकले. बायकोला विचारलं हांडी भरी क्या? बायको म्हणली अब तक नाही भरी. 6 मेंढ्या कापल्या, हांडी भरी क्या? अब तक नहीं भरी. 18 कोंबड्या कापल्या, हांडी भरी क्या? अब तक नहीं भरी. वो छोरों को पकड़ो. छोरा कोण? छोरा कोण? नामदेव राया. जशी धूम दे ठोकली नामदेवाने, डायरेक्ट देवाकडे म्हणले देवा काल कच्च ठरवलं आणि आज तो सूर्यवाला माझ्या मागे पळाला. म्हणले नामा, हे नामा अरे श्लोक नुसते म्हणायचेत का रे? म्हणले देवा कोणते? पवित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ताला के पाया पासी दुर्जनासी संवारी. माझ्या भक्ताचं मी संरक्षण करतो. एकही भक्ताला काडीचंही दुःख मी लागू देत नाही, त्यांना दुःख होऊच देत नाही. नामा माझ्यावरती विश्वास नव्हता का रे? म्हणजे बाय बाप्पा दाढीवाला कोण होता? अरे नामा दाढीवाला मीच होतो. आनंद वाटला. देवा सारं बरं झालं पण ते 4 कुत्रे 6 मेंढ्या 18 कोंबड्या कापल्या हे नाही कळलं. नामा सांगू, जसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लांब डांबरीवरती पाहिलं हरणाला वाटतं पाणी पण पाणी नसतं. त्या मृगाला म्हणजे हरणाला पाणी दिसतं. त्याला शास्त्रामध्ये मृगजळ म्हटलं गेलं. त्याला मृगजळ म्हटलं गेलं. तसं ते दिसायला पाणी आहे पण असायला पाणी नाही. तसं मी मारताना कुत्रे दाखवले, कोंबड्या मारताना दाखवल्या, मेंढ्या मारताना दाखवल्या. ते मृगजळाप्रमाणे तुला भासवलं ते खरं नाही. पण तेव्हा ते काय होते? 4 कुत्रे. 4 कुत्रे नव्हते ते 4 वेद होते. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद. देवा पटलं. ते 6 महिन्या पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र आणि वा धन्यवाद. काही वाजवा. इकडे तुमच्याकडे अभ्यासू लोक आहे. आमच्याकडे एकटिवल्या बावल्या सांगणारे त्यांना वेदाचे नावच माहित नाही. वेदाचे नाव म्हणजे काय? 6 शास्त्राची नावं काय? 18 पुराणांची नावं काय? 18 पुराण. गणेश पुराण, विष्णू पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, नारद पुराण. अशा 18च्या 18 असणारी नावं हे लेकरांचे पाठ आहे. 56 भाषा ज्ञानदेवांनी 56 भाषेचा केला गौरव. भवर नवी नाव भरली. 56 भाषा कोणता? 18च्या 18 भाषा हे लेकरांनी पाठ केलेलं आहे. माझे परम भाग्य मी समजते. 56 भाषा, 56चे 56. निवांत एखाद्या वेळी भेटला ना वेळ तुम्हाला म्हणायला येईल मी. 51 शक्तीपीठ. संजय दादा 51 शक्तीपीठांचे नाव अगदी 2 दिवसामध्ये या मुलांनी पाठ केली होती. 51 शक्तीपीठांचे नाव मी स्वाभिमानाने काय सांगतो, लेकरांकडून घडून जर घेतलं ना ते सहजरित्या पाठ करतात.
ते म्हणजे मातीचा गोळा असतो, त्यांना फक्त आकार द्यायचा आहे, त्याचा गणपती बनवायचा आहे, विठ्ठल बनवायचा आहे का मूर्ती बनवायची आहे, कशाची, उंदराची, नेमकं काय बनवायची ते आपल्या हातात. आपल्याही लहान लेकरांना घडवा, काळाची गरज आहे. तुम्हाला एक सांगू मी, जेव्हा तुम्ही इकडे कीर्तन ऐकायला येताना एकट्याने अजिबात येऊ नका. उद्यापासून सांगतो, आजचं जाऊ द्या, उद्यापासून एकट्याने यायचं नाही. ऐकताय ना, एकट्याने यायचं नाही. कोणाला घेऊन यायचं, पहिला पती आणि दुसरं कोण, आपले लेकर. त्यांना या व्यासपीठावरती इकडे इकडे घेऊन या. एवढंच व्यासपीठ इथं स्वच्छ आणि सुंदर राहिलं का ते लोकांना घडवी. इथं बिघडणार नाही पिढी, काही व्यासपीठ बिघडवणारे आहेत, पण हे व्यासपीठ एवढं सुंदर आहे, कथा कीर्तन प्रवचन आणि सप्ताची जागा इथं बिघडलेलं सुद्धा सुधारतात. एवढं सुंदर व्यासपीठ आहे. विठ्ठला विठ्ठला नामदेव राहिला. देवाने सांगितलं, नामा अरे ते 4 पुत्रे नाही, ते 4 वेळ होते. तेव्हा पटलं. 6 शास्त्र मेंढ्याच्यावर पण होते आणि 18 कोंबड्या, हे पुराणांच्यावर पण त्या 18 कोंबड्या. नामा तुला सांगू का म्हणले, सर्वांमध्ये मीच आहे रे. काही काळ मला जाणलं नव्हतं, वेदालाही मी कळलं नव्हतं, वेदानाही नाही कळाला. अंत पारे याचा कानडा. शब्द काय, शब्द काय, कानडा. कानडा विठ्ठलो कर्नाटको जेने मजलावे वेदो. फार बोल प्रमाण दिलेलं बरं का. तो कानडा आहे. कानडा या शब्दाचा विग्रह जर केला, ज्यानं त्याचं भजन केलं, ज्यानं त्याचं भजन केलं त्याला कोणतीच नड येऊ देत नाही, त्याचं नाव कानडा. नाही कळलं तुम्हाला, तुम्हाला कळलं नाही वाटतं मला, म्हणून तर काळजी नाही दिली. ज्यानं त्याचं भजन केलं, कोणाचं, विठेवरच्या देवाचं, त्याला तो कसलीही नड येऊ देत नाही, त्याचं नाव कानडा. पारमार्थिक साधना पूर्णत्वावरती नेतो, नडू देत नाही आणि प्रापंचिक जीवनही सफल करतो, म्हणून कानडा. अजून बोलू, एखाद्या व्यक्ती लांबून जर थुकून आला ना, आपण म्हणतो जरा कानुडे व्हा. कानुडे व्हा म्हणजे तुमच्याकडे आहे का शब्द, तुमच्याकडे शब्द आहे का? हा आमच्याकडे शब्द आहे. एखाद्या व्यक्ती थुकून जर आला तर त्याला काय म्हणतात, ते आता सरळ बसण्यापेक्षा जरा कानुडे व्हा. कानुडे व्हा म्हणजे आडवे व्हा. त्याचा अर्थ काय, कानडा सरळा करता सरळच आहे, त्याच्याकरता नाही नडत, पण जो त्याला नडला त्याच्या ठिकाणी तो काय नडले म्हणून कानडा. जो त्याला नडला त्याला तो नडतोच म्हणून त्याचं नाव कानडा. 2 प्रकारचा विग्रह आहे व्याकरणी भाषेमध्ये. धर्मशास्त्रामध्ये सुंदर त्याचा विग्रह केलाय. गुरुवारी नारायण महाराजांचे आमचे गुरुजी त्यासाठी दर्शन करायचे. असा परमात्मा तुम्ही जाणला पाहिजे, मानला तर पाहिजे नाही असं नाही, पण पहिला जाणून घ्या. मग कधी जाणला, हेच नामदेवराया जेव्हा असणारे औंढा नागनाथला गेले तर महादेवच्या पिंडीवरती एक वयस्कर व्यक्ती पाय देऊन बसलेले होते. बरोबर आहे ना, पाय देऊन बसलेले असताना सांगितलं, महाराज तुमचा पाय जरा बाजूला घ्या. पाय बाजूला घेतला, पाय साईडला ठेवला, त्या पायाखाली पुढे महादेवची पिंड आली. आता कळालं माझा उद्धार करणारा कोणीतरी मला मिळाला. दर्शन घेतलं आणि उपदेश घेऊन याच आसऱ्या नामदेवरायांनी स्वतःचा उद्धार केला. नंतर देवाला जाणलं म्हणून एक लक्षात घ्या, देव जाणायचा 4 वेदाने, 6 शास्त्राने, 18 पुराणाने त्यांना जाणलं. म्हणून तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण चरण घेतलंय अभंगाचं. चढुवेदी जाण साई शास्त्री कारण आणि 18ही पुराण हरीशी गाती. कोणाला गाती म्हणजे हरीला गाती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांमध्ये हरीचंच नामचिंतन आहे. कोणाचं? आता जो हरिपाठ आहे, हरिपाठ लहान लहान लेकरांना शिकवावा. का बरं? त्याच्या मागे फायदा आहे. कोणतीही गोष्ट करताना माणसं फायद्याशिवाय करत नाही. बरोबर आहे का नाही?
शेती करतो कशा करता फायद्यासाठी, नोकरी करतो कशा करता, ती बोलत चला जरा, नोकरी करतो कशा करता फायद्यासाठी, शेती करतो कशा करता फायद्यासाठी, कीर्तन करतो कशा करता फायद्यासाठी. फायदा कोणता? नामस्मरण कीर्तन जर केलं पापाची होळी होते आणि मोक्ष मिळतो, हा खरा फायदा आहे, हा खरा फायदा आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, हे नामस्मरण फायदा असा आहे, हेच तुम्हाला तारू शकतं, दुसरं तुम्हाला तारणार नाही, हे डोक्यात राहू द्या. काय झालं, द्वापर युगाची असं सांगता व्हायला लागली आणि कलियुग येणार आहे. कृष्ण भगवंतही म्हणले बस आता मला अवतार प्रयोग संपवायचा, मी आता दुसरा अवतार घेणार आहे. म्हणजे देवा कलियुगामध्ये तुम्ही अवतार घेणार, म्हणजे कलियुगामध्ये आम्ही अवतार घेणार. म्हणजे देवा कलियुग कसं आहे त्या कलियुगाची झलक सांगता का? म्हणजे कलियुग कसं आहे सांगतो म्हटले, सांगितलं ऐका. कलियुगात काय सांगितलं? म्हणजे कलियुगामध्ये बायको म्हणले पलंगावरती बसेल आणि सासूबाई पाणी वाही. तुम्हाला कळतंय का? सासू म्हणजे आपली आई काय करेल म्हटले पाणी वाही. घडतंय का नाही? घडतंय का नाही? बोला हा म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. घडतंय ना? घडतंय का नाही? कधी कधी काय म्हणतात सासू पण कधी कधी म्हणजे अशी बोलून जाते, म्हणजे का तुमची सुनबाई पाण्याला का नाही आली? काय नाही, डॉक्टरने सांगितलं जण उचलायचं, जण उचलायचं, जण उचलायचं. एवढे हलके झालेत सारे, फार हलके झालेत, फार असे नाजूक झाले, एवढे नाजूक झाले, एवढे नाजूक झाले. पूर्वीच्या काळी माणसं नाही बोलत मी, 4-4 माणसाला उचलणार नाही एवढं ओझं आमची आई एका रट्ट्यामध्ये उचलायची, एका रट्ट्यामध्ये उचलायची. आता तसं नाहीये, आता तसं नाहीये. आता काम काहीच नाहीये. तरी म्हणतात द्या माझी बायको मी तिच्याशी बोलतोय. बरोबर आहे का नाही? एक बोलू का आमच्या गुरुवर काय म्हणायचे माहिती का? कधी कधी विनोदानं ते म्हणजे भाऊ बोलू का नको, शब्दाला लय खतरनाक बोलायचे, नकोच. खरं पहिल्यांदा चिकडं आलोय मी आणि पहिल्यांदा पण एवढ्या खालच्या ठरला बोललं तर मग अवघड होऊन जाईल. गुरुवर कधी कधी रागा रागा बोलायचे आम्हाला. भाऊ लोकांकडे बोट करतो तुझं काय, आम्हाला म्हणायची ती गुरुवारी नारायणगिरी महाराज. तो शब्द फार वेगळा आहे, आता मला इथं तो सांगायचं नाहीये. पण एक लक्षात घ्या, त्या काळी हे वयस्कर म्हाताऱ्या बिचारा दिवसभर जरी काम केलं, दिवसभर कोणताही धंदा केला तरी कधी थकल्या नाही बिचाऱ्या, पण आता मात्र थकले जातात. बरोबर आहे का नाही? अवघडच का नाही? अवघडच का नाही? मला विषयांतर नाही करायचं, मला विषयांतर करायचंच नाहीये. मूळ मुद्दा तुम्हाला पटवून द्यायचा आहे, हे फार महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, पूर्वीच्या काळी असं काम जरी केलं जायचं, शरीर तंदुरुस्त होतं. आता थोडं जरी काम झालं तर मला वाटतं शरीराला व्याधी निर्माण होतात, फार अवघड झाले. न बोललेलं बरं. ऐका जरा, या अभंगाच्या अनुषंगाने जर चिंतन करायला गेलं, गुरुवारी पाठामध्ये आम्हाला शिकवायचे बाबा 4 वेद 618 पुराणांनी तो चालला. मग हरिपाठ कशा करता करायचा? तर म्हणले फायद्यासाठीच हरिपाठ करायचा. कशासाठी? फायदा कोणता? पवित्राची होया देहाचा, पवित्राची होया देहाचा, पवित्राची होया देहाचा, पवित्राची होया पवित्राची होय देह त्याचा. इकडे लक्ष ठेवा. या आसऱ्या अभंगाच्या अनुषंगाने थोडं जर चिंतन करायला गेलं आणि माझं मी जे प्रमाण दिलं फार सुंदर प्रमाण दिलं. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, त्याचा देह पवित्र होतो ही ताकद हरिपाठामध्ये आहे. म्हणजे नामस्मरणामध्ये, नामस्मरणामध्ये काय ताकद आहे? तर हा दृश्य तुम्ही सांगत असता थोडस विषय तर झालं माझ्याकडून. म्हणजे असं घडणार म्हणजे
कलियुगामध्ये काय घडणार आहे? पत्नी म्हणले पलंगावरती बसेल आणि सासूबाई तिच्या पुढे पाणी भरून पाण्याचा तांब्या तिच्या हातामध्ये देणार. काय घडणार आहे कलियुगामध्ये? बापा आणि मुलाचं वैरत्व वाढणार आहे आणि इष्टिटी करता मुलगा बापाच्या डोक्यात दगड घालायला लागले. बरोबर आहे, घालायला लागले. एवढंच नाही म्हणले 7 वर्षाची बाळा भ्रतार मागणार आहे, म्हणजे पती मागणार आहे, आणि 8 वर्षाची बाळा गर्भीण राहणार आहे, हे सुद्धा व्हायला लागलं का नाही? कलियुग असं अवघडच आहे. आणि कलियुगामध्ये जेवढे तुम्ही विचार केला तर खतरनाक आहे. मग म्हटले 2-4 मिनिटं सांगतो, वृत्त घेतो. म्हणजे असं कलियुग तर लय अवघड आहे. पांडवांना सांगितलं देवाने कलियुग लय अवघड आहे. म्हणजे देवा तुमचं आम्हाला पटलं, कलियुग लय अवघड आहे, पण काहीतरी दाखवा ना आम्हाला कलियुगाची. देव म्हणे दाखवतो. तुम्ही एक करा. म्हणजे काय करा? युधिष्ठिरा तुझा म्हणजे पूर्वेला तुला वेगळं काय असं दिसलं ते मला येऊन सांग. ते गेलं खालती पुन्हा इकडे आलं. म्हणजे देवा मी जरा एक वेगळं पाहिलं. म्हणजे काय वेगळं पाहिलं? म्हणजे एक गाय होती आणि तिला झालं वासरू. म्हणजे मग काय वेगळे? म्हणजे ऐक ना म्हटले देवा. म्हणजे झालं काय? एक होती गाई, तिला झालं वासरू, आणि वासरू काय करत होतं? स्थिर उभं होतं. वासराला गाई पीत होती म्हटली. तुम्ही ऐकताय का? काय सांगितलं मी? वासराला काय पीत होते? गाई. कोणी कोणाला प्यावं? वासराने गाईला प्यावं, पण गाई कोणाला पीत होती? वासराला. म्हणजे युधिष्ठिर जरा वेगळंच आहे. म्हणजे सरळ बाजूला युधिष्ठिरला बाजूला केलं. भीमाला म्हणजे जा या दिशेला. भीम तिकडून इकडे आला. म्हणजे देवा मी जरा वेगळंच पाहिलं. म्हणजे काय वेगळं पाहिलं? म्हणजे 3 विहिरी होत्या, शेजारच्या दोन्ही विहिरी भरलेल्या होत्या, पण मधली विहीर मात्र त्याच्याकडे रिकामी होती. दोन्ही विहिरीचं पाणी जर त्या तिसरीत गेलं असतं विहीर भरली असती, पण ही विहीर मला रिकामीच राहिली. ती तिसरी मधली विहीर काय भरलीच नाही. म्हणजे सरळ जरा बाजूला 2 विहिरी भरलेल्या आणि शेजारची कोरडी. तिसरा लांबून तिकडून आला. अर्जुनाला विचार काय घडलं? म्हणजे काय नाही देवा, जरा वेगळं घडलं. म्हणजे घडलं काय? असं पाहिलं. म्हटले काय? 10 मडके होते. 10 मधले 9 मडके पाण्यानं भरलेले होते. 10वं मडकं रिकाम होतं. मडके सारखेच होते. 10वं मडकं काय फुटलेलं नव्हतं. 9 मडके उचलले, 10व्यात टाकले, तरी 10वं मडकं काय भरलं नाही. हे कसं काय? म्हणजे सरळ बाजूला. 4था परत आला. नकोला काय झालं? म्हणजे देवा वेगळंच पाहिलं. म्हणजे काय पाहिलं? एवढा मोठा डोंगर वरून कोसळला, त्याला झाडाचे झाडं संपवले, पण ऐकायला म्हणले देवा. म्हणजे काय झालं? बारीक काडीवरती डोंगर तारला. बारीक काडीवरती डोंगर तारला. देवानं साऱ्यांना बाजूला केलं आणि साऱ्यांचे उत्तर सांगितले. हे सारं कलियुगात घडणार आहे. म्हणजे काय घडणार आहे? देव म्हटले असं आहे, गाई वासराला पिते. बरोबर आहे का नाही? तसं कोणी कोणाला प्यायला पाहिजे? वासराने गायला, पण गाई कोणाला पिते? म्हणजे वासराला. म्हणजे असं घडणार आहे, एकदा मुलीचं लग्न झालं, मुलगी कुठं पाहिजे? कुठं पाहिजे? सासर घरी. घरी तिची आई कोण? सासू आणि सासरा. कोण आहे तिचे? खरे आई वडील. जर मुलगी तिच्या आई वडिलांना लपून छपून पैसे देत असेल आणि सांभाळत असेल, तर समजून टाकायचं गाई वासराला पिते. नाही जरा मोठ्यानंच द्या ना. तर कधी काहीचे नाटक एवढे भारी राहतात. पैसे हिच्या नवऱ्याचे आई बाबाकडे सांभाळायला देते आणि इकडे येऊन दागिना आणला का मग म्हणते माझ्या आई वडिलांनी दिला बरं का करून. एवढे लोकपती आहे का? कोणी केले? आपणच केले ना. स्वाभिमानानं सांगा ना, माझ्या नवऱ्यानं मला दिले, माझ्या सासऱ्यांचा अधिकार त्याच्यावरती, माझ्या सासूचा अधिकार आहे, पण ती काय म्हणते? माझ्या आई वडिलांनी दिलं. तसं नाही, उलट आई वडिलांना ती पैसे देते. याचा अर्थ आई म्हणजे गाई आणि वासरू म्हणजे लेक. आईनं जर पैसे लेकी कोणी घेतले तर समजून टाकायचं गाई वासराला प्यायला लागली. बरोबर आहे. दुसरा मुद्दा सांगितला होता काय? हे कलियुगात घडायला लागलं का नाही? नवऱ्याच्या आई बापा दिली उचकून. मुंबई सारख्या ठिकाणी कोण सांभाळतात? तिच्या आई वडील आणून ठेवले, पण नवऱ्याची दिली उचकून. म्हणजे गाई कोणाला पिते? वासराला पिते. बरोबर आहे. दुसरा मुद्दा असा आहे, काय होतं? 3 विहिरी, 3 सख्खे भाऊ, त्यामधला एक गरीब आहे, म्हणजे एक विहीर भरलेली नाही, आणि 2 कसे? श्रीमंत. मग जो गरीब आहे, थोडीशी संपत्ती जर त्या मधल्याला दिली तो श्रीमंत होणार नाही का? ती वाया पाणी जाऊ देत आहे, म्हणजे संपत्ती वाया घालते, पण मधल्याला देत नाही. याचा अर्थ चमत्कार हाच आहे. 2 श्रीमंत आहे आणि एक गरीब आहे. गरीब तो गरीबच राहिला आणि दोन्ही श्रीमंत झाले. त्याला का आपण असं गरीब करू नये? ती मधली विहीर भरलीच नाही. हा चमत्कार आहे, कलियुगात घडतोय. बरोबर आहे. मेवण्याला पैसे देतोय पण भावाला पैसे देत नाही. तो गरीबच ठेवलाय. कसा ठेवलाय?
गरीबच ठेवलाय. संपला तोही मुद्दा. त्यानंतर मुद्दा सांगितला कोणता? तिसरा मुद्दा असा आहे, म्हणजे 9 मडके 10व्या मडक्यामध्ये टाकलं तरी मडकं भरलं नाही. पूर्वी असं असायचं, एक बाप मुलं 9, बरोबर आहे. मुलं किती? 9 आणि बाप किती? 1. एका खोलीमध्ये त्या 9 मुलांना एका बापाने सांभाळलं. पण ऐका ना दादा, आता मुलं शिकले, मोठे मोठे बंगले घेतले, 9 मुलांना एका बापाला सांभाळण्याकरता वेळच नाही आणि सांभाळू शकत नाही. याचा अर्थ असलेलं मडकं रिकामच राहील. ऐकताय ना तुम्ही? असलेलं मडकं रिकामच राहील. आणि शेवटचा टॉपिक सांगायचा आहे, वरून मोठा दगड आला, बाकी मोठे मोठे झाडं पडले, पण बारीक काडीवरती हा डोंगर तरला. ती काडी काय मोडली नाही. कोणती काडी? दुसरी तिसरी नाही. कोणती काडी? ज्या काडी म्हटल्यानंतर, ज्या काडीचं नाव घेतल्यानंतर पुण्य वाढतं. कोणती काडी? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. अभंगाचा बदल पहिलं एक चरण सुटले ना, आपला अभंग अख्खा तसाच राहिलाय. शिळी जशी शॉर्टकट मध्ये शिळी जशी शेंडे शेंडे खाती ना, तसा अभंग शेंडे शेंडे सांगून आपण उरकता घेऊ. वेळ बराच झालाय, 2-4 मिनिटांमध्ये अभंग उरकता घ्यायचा आहे. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराण हरिसी गाती. हरीलाच गातात आणि हरीच गावा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरिनारायण. हरीलाच तुम्ही गा. कोणाला गा? हरीला गा. हरी जर गायला तर आपला उद्धारच आहे. वेळ बारा झाल्या म्हणून सर्व वृत्त घेतो. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराण हरशी गाती. 18 पुराणांनी गायलं, फायदा झाला. आपणही गा, फायदा होईल. पहिला फायदा महाराजांनी सांगितला, शरीर पवित्र होतं. दुसरा फायदा, एखादा म्हणतो मला मुक्ती मिळवायची, मुक्ती देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीच्या हरी साधेला लगेच मुक्ती. एखादा म्हटला मला पैसे पाहिजे, पैसे पैसे मिळतील ना, पण कधी? नित्येने म्हणामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ. तयाजवळी लक्ष्मीचा पती लक्ष्मी वल्लभ जर घरी आला तर लक्ष्मी आपोआप येते. का? लक्ष्मी देवाचे पाय चपण्याचं काम करते. देव घरी बोलवा, लक्ष्मी आपोआप येते. बरोबर. इकडे पाय लक्ष्मीच्या हाती आणि तिसरी आले कापडती. असे अनेक उदाहरण दिग्दर्शन केले. पुढे पुढे चालतो मी. मग असा परमात्मा कसा घ्यायचा आहे? म्हणतो नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा साली मार्ग. म्हणजे काय? देवाची कथा सोडून बाकीचं काही ऐकूच नका, मंथन करा, प्रक्रिया करा. पुढे काय सांगितलं? कसा आहे तो? एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन. किती गोड चिंतन आहे. एक 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 ज्याच्यामुळे जिवंत आहे तो एक. हरी, हरी म्हणजे परमात्मा. एक हरी आणि आत्मा. आत्मा कोणता? जो आपल्याला जगवतो, जो जगवतो त्याला तुम्ही पिंगळा म्हणता. काय म्हणता त्याला? पिंगळा. त्याला वासुदेव म्हणता. हा आपल्याला जगवतो तो एकच आहे. हरी तोच आहे आणि आत्मा तोच आहे. एक हरी आत्मा, जीव शिव. जीव आणि शिव कसे समान. तर सर्व हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीशी कामू विषयावरी. किती किती ओव्या सांगाव्यात? सर्व ओव्या या अनुषंगाने प्रमाण जर सांगायला गेलं, सर्वा घटी राम देहादी एक आणि सूर्यप्रकाशक विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गमा. वाया तू दुर्गमा म्हणजे तुझं मन तू वाया घालूच नको, इकडं तिकडं पळूच नको देऊ. एका ठिकाणी
अर्पण कर, वाया तू दुर्गमा न घाली मन. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात ज्ञानदेव पाठ, हरी हा वैकुंठ भरला घनदाट, हरी दिशे अशी जागाच नाही का तिथं तो बसलेला नाही. कण कण में हे राम रमैया, कणाकणामध्ये माझा राम, माझा कृष्ण आणि माझा विठ्ठल बसलेला आहे. असं काही अभंगाचा भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयास मी केला. झालेले कीर्तनरूपी पुष्प तुम्हा सर्वांच्याही चरणावरती समर्पित करतो. 11 वाजून 10 ते 15 मिनिटं झाले, थोडीशी माफी मागतो. वेळेत तुम्ही सुरुवात केली, एकदा सर्वांनी टाळी वाजवा. सुंदर नियोजन तुम्ही करताय, अप्रतिम. मी इथं आल्यानंतर जेव्हा पाहिलं महाराज लोकांचा आदरातिथ्य, महाराज लोकांवरती असणारी श्रद्धा तुमची फार सुंदर आहे. म्हणून तुम्हाला मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी सर्व नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सर्वांना हात जोडतो. आजच हा उपक्रम, आज सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, माणसं घडवणारा हे साधन असंच तेवत ठेवा, असंच चालू ठेवा अशी इच्छा व्यक्त करतो. जगदीश महाराज, संजय महाराज, आमच्या हरिभक्तपरायण शुभम महाराज, ईश्वर महाराज मंडळी यांच्याही चरणावरती समर्पित करत असताना बोलताना काही चुकी शब्द गेले असतील, माझ्या वाणीचे दोष आहे. जे काही चांगलं गुरुनांचं आहे त्याचा अंगीकार करा आणि वाईट वाटलं त्याचा इधच त्याग करा. माझ्याबरोबर आलेल्या आमच्या संस्थेची मुलं त्यांच्याही करता एकदा टाळी वाजवा. आमच्याकडे 35 मुलं आहेत, माझ्यांना माहिती आहे. माझा एक मुलगा मृदुंगामध्ये अलंकार लेवलला आहे, एक मुलगा गायनामध्ये आपल्याकडे वाईकर सर तुमच्याकडे येत असतील, बाळासाहेबजी वाईकर, त्यांच्याकडे तो असताना म्हणजे लास्ट इयरला येतो, म्हणजे अलंकारलाच येतो. तो इंजिनिअरिंग करून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला डिग्रीला ते करून इकडे परमार्थामध्ये कथा कीर्तन करतोय. मी का सांगतो, आणि बायको पण माझी नुसती भाकरी नाही थापत, कीर्तन करते. काय करते, स्वाभिमान वाटला पाहिजे. कधी कधी त्यांच्यामुळे आपलं नाव निघतं आणि कधी कधी आपल्यामुळे त्यांचं. नाही तर काही ठिकाणी जर म्हटलं कुठे गेले महाराज, कुठे गेले महाराज, तिकडे शब्द मिळतो ऐकायला, उलटले, अरे उलटले, अरे काही शब्द बोलावा म्हणावा ना. कीर्तनाला गेले, आमचं परम भाग्य एवढं चांगलं आहे. संजय दादा पत्नीवर पारमार्थिक आहे, कीर्तनकार आहे, मुले माझे दोन्ही कीर्तनकार आहे. देवाने अजून काय द्यायला पाहिजे. कधी कधी देवा पुढे मी रडतो आणि देवाला सांगतो, देवा आणि एक कीर्तनकार लवकर मिळत नाही, माझ्या घरात 4 कीर्तनकार आहे, अजून काय द्यायला पाहिजे. मला एक सांगू, माझ्याकडे मोठी गाडी नसेल, माझ्याकडे मोठा बंगला नसेल, माझ्याकडे बाकीच्या काही गोष्टी नाही, पण संस्कृतीने आणि संस्काराने माझं कुटुंब खरोखर श्रीमंत आहे, मी स्वतः मानतो. संस्काराने काय, आपले कुटुंबामधले मुलं, संपलंय माझं कीर्तन, कुटुंबातले मुलं नुसते ATM बनवू नका. कळतंय का तुम्हाला, काय बनवू नका, काय बनवू नका. ATM काय देतो, नुसतं पैसा, बरोबर आहे का नाही. आपलं पोरग जन्माला आलं का 3ऱ्या वर्षी शाळेत आहे, त्याला संस्कृत नाही, त्याला संस्कार नाही. मोठ्या शाळेमध्ये आपण टाकतो, आपण म्हणतो मोठा अधिकारी करायचा आहे, एवढा मोठा अधिकारी घडवा, पण ऐका ना, अधिकारी एवढा मोठा घडवा, जगाने त्याच्या पाया पडलं पाहिजे, पण एवढा अधिकारी घडवू नका का जो अधिकारी आई वडील भेटायला आले असं नाही म्हटलं पाहिजे की आमच्या गावातला भिकारी असं नाही म्हटलं पाहिजे. त्याला चांगलं शिकवा, पण संस्काराची ही संपत्ती त्याच्याजवळ राहू द्या. आणि संपत्ती जर जवळ राहिली, मोठा अधिकारी सुद्धा अनेक मोठा होऊ शकतो, एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. लेकरांना चांगलं घडवा, हनुमान चालीसा रोज करा. करताय ना तुम्ही, करताय का नाही. नुसतं लोक म्हणतात तो धर्म टिकला पाहिजे, संपलंय माझं कीर्तन. लोक म्हणतात धर्म टिकला पाहिजे, दुसऱ्याला सुरुवात केली पाहिजे, अजिबात नाही. आपल्या घरापासून हनुमान चालीसा सुरुवात झाला पाहिजे. कुठून तुम्ही ऐकताय ना सर, हनुमान चालीसा लेकरांना शिकवा. तुमचं कोणतंही संकट येऊ द्या, संकट निघून जाईल एवढी ताकद हनुमान चालीसीमध्ये आहे. लोकांना सांगण्यापेक्षा आपल्या घरामध्ये परमार्थ घडवा, ही काळाची गरज आहे. सर्वांना पुरेशी धन्यवाद देतो. आता जर तुम्ही आमचं ऐकलं नाही, तर पुढे अवघड आहे. मी नाही बोलत, हे जरी नाही काल तरी दुसरं आहे, हे जरी नाही आमच्या
वा धन्यवाद. पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का आपण एक सावध व्हा. शेवटच्या जाताना एक विनंती करतो. सप्ताह तुम्ही साजरा केलाय, 9 वर्ष आहे. कैक लाखाचा तुम्ही खर्च करणार आहे, बरोबर आहे का नाही? कैक लाखांचा खर्च करणार आहे. जाताना एवढीच विनंती करतो, कालच्या दिवशी वर्ष किती आहे? 9. कमीत कमी 90 तरी माळकरी बनवा. किती माळकरी बनवा? तुम्हाला सांगू, ज्याच्या घरामध्ये माळकरी आहे ना, त्याच्या घरामध्ये काहीच नसू द्या तरी त्याची श्रीमंती. कशाने श्रीमंती? तो सुखाने खातो, दुःख नाही घरामध्ये. पण ज्याच्या घरामध्ये कोट्याधीश आहे, अनेक आजार आहे आणि पोरग येताना झिंगतच येतोय, किती कोट्याधीश असला तरी मला वाटतं त्या ठिकाणी त्याची गरिबीच आहे. का? तो म्हणतो का नाही महाराज काही का असू देव, पण पोरग नीट वागत नाही, ही गरिबी. याकरता आपण स्वतः माळी घाला. महाराज आमचे सर्व महाराज मंडळी, संजय महाराज आमचे, शुभम महाराज, ही महाराज मंडळी इथं 7 दिवस आहे. यांच्या हातून माळी घाला, सुंदररित्या असा घडवा. पोरं घडतील, काळाची गरज आहे. सुंदर उपक्रम आपण चालू केलाय. हा उपक्रम असाच पुढे चालू द्या आणि लेकरांना रोज उभं राहू द्या बरं का. एखादा महाराज जर म्हटला काय उभं नका करू, त्यांना सांगा तरुण पिढी घडते त्यांना घडू द्या. कारण मी एका नाही 35 लेकरांचा बाप आहे. मी किती लेकरांचा काय असं कसं काय 35 लेकर म्हणजे सांभाळायला आहे माझ्याकडे. पालकत्व आहे त्यांचं पालकत्व कोणाकडे? माझ्याकडे. 35 लेकरांना मी तर हाताच्या फळाप्रमाणे सांभाळतो. मला हे सांगायचंय, आपल्या शाळेतली मुलं जर असे सुंदर उभे राहिले, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला किती आनंद वाटला? पावल्या खेळले का नाही? प्रमाण वाटले. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जसा आनंद वाटला तसं आपल्याला वाटलं पाहिजे. आपले मुलं सुद्धा यांच्यासारखे झाले पाहिजे. माझ्यानी पखवाज वाजवला, आपल्याला हे वाटलं पाहिजे माझ्या पोरांनी पखवाज वाजवला पाहिजे. ऐका ना जरा, ऐका. आपल्याला वाटतंय ना पोरांनी पखवाज वाजवावा, त्याकरता त्याला संशय टाका. आता जर त्याला संस्थेमध्ये नाही टाकलं, त्याला पखवाज नाही वाजवला तर म्हातारपणामध्ये तो वाजवी. म्हातारपणात तो वाजवी, पखवाज नाही. आपल्याला वाजवू नये याकरता काळजी घेतली पाहिजे. संस्कार त्याला द्या, मृदुंग शिकवा, पखवा शिकवा, तबला शिकवा आणि सुंदर घडवा त्याला. ही काळाची गरज आहे. एवढंच बोलतो. तुम्हाला सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो. सर्वांनी वरती हात करा, भजन करा सर्वांनी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन म्हणायचं. तुकाराम 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 तुकाराम